नमस्कार. रामकृष्ण हरी. काळभैरव क्रिकेट क्लब बिरवाडी महाबळेश्वर आयोजित क्रिकेट डायरीज विथ लेजंड्स मध्ये सर्व प्रेक्षकांचे, व्ह्युअर्सचे व खेळाडूंचं स्वागत. मुलाखतीच्या सुरुवातीला मी काही व्यक्ती तसेच संस्थांचे आभार मानतो. काळभैरव क्रिकेट क्लब बिरवाडी महाबळेश्वरचा सर्व परिवार, के क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर, आमचे टायटल स्पॉन्सर यश स्पोर्ट्स पनवेल व त्याचे मालक आदरणीय निलेशजी सोंडकर, लेण्याद्री कॉर्पोरेट सर्व्हिसेस व त्याचे मालक आदरणीय एकनाथजी शिंदे, ॲमी एंटरप्राइजेस व त्याचे मालक आदरणीय विवेकजी शाह, मॉन्टाना इंटरनॅशनल व त्याचे मालक आदरणीय केयूर सांगवी, या सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा एकदा काळभैरव क्रिकेट क्लब महाबळेश्वर बिरवाडी महाबळेश्वर आयोजित क्रिकेट डायरीज विथ लेजंड्समध्ये सर्वांचे स्वागत. आज तिसरी मुलाखत आहे आणि या मुलाखतीमध्ये आपण ज्यांना आमंत्रित करत आहोत त्यांना संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व कॅप्टन कूल या नावाने ओळखलं जातं. एक सर्वोत्कृष्ट फलंदाज, एक सर्वोत्कृष्ट कॅप्टन आणि त्या पलीकडे एक सर्वोत्कृष्ट व्यक्तिमत्व आणि एक सर्वोत्कृष्ट माणूस म्हणून संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व आदरणीय अमोल म्हात्रे सर यांना ओळखतं. आम्हाला अतिशय आनंद होत आहे. संपूर्ण केबीसीसी बिरवाडी महाबळेश्वरचा परिवाराला अतिशय आनंद होत आहे की आम्ही अमोल म्हात्रे सरांना या मुलाखतीसाठी आमंत्रित करत आहोत. मी थोड्याच वेळात अमोल सरांना लाईनवर घेत आहे. तरी संपूर्ण प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने लाईव्ह सेगमेंटमध्ये आम्हाला जॉईन व्हावं व आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवाव्या. मी थोड्याच वेळात अमोल सरांना लाईनवर घेत आहे. हाय सर. दर्शन. हाय 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 हाय. करेक्ट. तुमचा व्ह्यू आणि व्हॉइस क्लिअर आहे. माझा व्ह्यू आणि व्हॉइस तुम्हाला क्लिअर आहे ना? हो 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 हो. पुन्हा एकदा काळभैरव क्रिकेट क्लब महाबळेश्वर आयोजित क्रिकेट डायरीज विथ लेजंड्स मध्ये सर्व प्रेक्षकांचे आणि अमोल सर तुमचंही स्वागत. अमोल सर कसे आहात? ठीक ठीक ठीक, एकदम मजेत. बाकी सगळे कसे आहात? तुम्ही मजेत सर. तुमचे सर्व कुटुंबीय सुरक्षित आहेत ना? सगळे सगळे एकदम ऍब्सोल्युटली सगळे सुरक्षित आहेत. सगळे प्रिकॉशन्स जे गव्हर्नमेंटने आपल्याला गाईडलाईन्स दिले त्याप्रमाणे आपण फॉलो करतो. नक्की सर. काळभैरव क्रिकेट क्लब बिरवाडी महाबळेश्वरची ही तिसरी मुलाखत आहे आणि आम्ही तिसऱ्या मुलाखतीमध्ये तुम्हाला आमंत्रित करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. तुमचा संपूर्ण क्रिकेट प्रवास आपण या मुलाखतीमध्ये जाणून घ्यावं व त्यातून तरुणांना अमूल्य मार्गदर्शन, हा आमचा या इंटरव्ह्यूचा हेतू आहे सर. सर, तर तुमची आपण सुरुवात करूया तुमच्या पर्सनल डिटेल पासून. सर, तुमच्या कुटुंबामध्ये कोण कोण व्यक्ती आहेत त्याबद्दल आपण थोडं सांगावं. कुटुंबामध्ये मी, माझी मिसेस, माझी मुलगी, आई वडील, आम्ही 5 जण एकत्र राहतो आणि माझी लहान बहीण आहे ती ऑलरेडी मॅरिड असल्या कारणाने ती सायनला राहते. ओके ओके. सर, तुमची जसं मी म्हटलं की डेट ऑफ बर्थ 27 जुलै 1976 आहे, करेक्ट सर? राईट. तर आता आपण येऊया तुमच्या बालपणाकडे. सर, तुमचं संपूर्ण बालपण कुठे गेलं? माझं संपूर्ण बालपण विक्रोळीतच गेलं. लहानपणापासून बॉर्न अँड ब्रॉटअप विक्रोळी आहे. बॉर्न ऍक्च्युली मी कांजूरमार्गला झालो. आम्ही तेव्हा कांजूरला राहायचो, पण 1 वर्षभरातच आम्ही विक्रोळीला आलो. ऑलमोस्ट माझं सगळं बालपण हे विक्रोळीत गेलं. माझी आजी विक्रोळीत राहते. माझं सगळं बालपण हे माझ्या आजीच्या इथे गेलं, टागोरनगर. अच्छा. नंतर सर, बालपणी तुम्ही क्रिकेट खेळला असेल. प्रत्येकाची सुरुवात आपली अंडरआर्म क्रिकेट पासून होते. तर तुम्ही अंडरआर्म क्रिकेटकडे कसे वळलात? कसं आहे, अंडरआर्म क्रिकेटची सुरुवात का होते, कारण आपण लहान जेव्हा असतो बिल्डिंग खाली सर्वात सोपा गेम जो खेळला जातो तो अंडरआर्म खेळला जातो. कारण जागा कमी असते आणि लहान असल्या कारणाने तो सर्वात सोपा गेम असतो. एक बॅट एक बॉल घेऊन खेळायचं. माझंही अंडरआर्म क्रिकेट पासून सुरुवात झाली. आणि आमच्या तेव्हा अंडरआर्म क्रिकेट भरपूर, म्हणजे आजही जसं अंडरआर्म क्रिकेट फार खेळलं जातं तसं मुंबईमध्ये, मुंबई उपनगरात खूप अंडरआर्म क्रिकेट खेळलं जायचं. तर माझंही अंडरआर्म क्रिकेट पासून सुरुवात झाली. नक्कीच. नंतर सर, आपण येऊया तुमच्या ओव्हरआर्म क्रिकेट प्रवासाकडे. प्रत्येक टेनिस क्रिकेटपटू ओव्हरआर्म प्रोफेशनल टेनिस क्रिकेट सुरू करण्याच्या आधी आपल्या प्राथमिक संघाकडून खेळतो. तर त्या संघाकडची तुमची वाटचाल अंडरआर्म ते प्राथमिक संघ ही कशी झाली सर? त्याबद्दल आपण माहिती द्यावी. अंडरआर्म क्रिकेट जे आहे ना, ते माझं श्री मित्र मंडळ म्हणून माझी जी आजीची बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगचं नाव श्री मित्र मंडळ. तिथून माझी अंडरआर्मची सुरुवात झाली. तिथे आम्ही अंडरआर्म क्रिकेट खेळायचो. इथेच मी ओव्हरआर्म क्रिकेट आम्ही खेळायला लागलो त्यांच्यामध्ये. तिथे कसं बिल्डिंगचे सगळे मुलं असल्या कारणाने आम्ही रोडवरती तिकडे ओव्हरआर्म खेळायचो. माझे एक जवळचे मित्र आहेत, माझे सिनियर आहेत, कमलाकर सोनावला.
ओके. त्यांनी मला बघितलं की मी बऱ्यापैकी असा खेळतो आणि मी त्यावेळेस शाळेत असताना त्यांनी मला अंडर 14च्या एका टुर्नामेंटसाठी ते घेऊन गेलेले. ओके. नगरमध्ये ती टुर्नामेंट होती आणि तिथे मी ओव्हरऑल पहिल्यांदा अंडर 14 एक टुर्नामेंट खेळलो. पण ती एक बेसिक स्टार्ट होती ज्यांनी त्यांना असं वाटलं की माझ्यामध्ये काहीतरी आहे आणि इव्हन अंडरआर्म साठी पण ते मला चांगल्या चांगल्या टुर्नामेंट खेळायला घेऊन जायचे सातत्याने. त्यांना एक असं वाटत होतं की मी एक चांगलं क्रिकेट खेळू शकतो. सो ओके. त्यांनी मला ती सुरुवात एक टुर्नामेंटची सुरुवात किंवा बाहेरच्या कॉम्पिटेटिव्ह मॅचेस जे आपण खेळतो ती त्यांनी मला दाखवली, त्यांनी मला घेऊन गेलं आणि तदनंतर मग 12वी जशी माझी कंप्लीट झाली त्याच्यानंतर मी विक्रोलियन्स या खंडाकडे प्रॅक्टिस करायला जायचो. तिथे मला घेऊन जाणारी व्यक्ती होती प्रकाश शेट्टी म्हणून जे माझे मामाचे मित्र आहेत ते मला घेऊन ओके. गेले आणि अविनाश आंबरे म्हणून जे होते सिनियर आमचे खेळाडू होते त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे तू इथे प्रॅक्टिस करू शकतोस आणि तिथून तदनंतर माझा ओव्हरऑल जो प्रवास आहे जे विक्रोलेन्स मध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी जी मला एंट्री मिळाली या दोन व्यक्तींमुळे मिळाली आणि मग तदनंतर माझा ओव्हरऑलचा प्रवास तिथून सुरू झाला. नक्की सर. जसं आपण म्हणतो की आपण प्राथमिक क्रिकेट खेळताना नंतर प्रोफेशनलकडे जेव्हा जातो तेव्हा प्रॅक्टिसमध्ये जेव्हा आपण घेतो तेव्हा ॲज अ फिल्डर किंवा सेकंड विकेट किपर आपण घेतो तर तसं काही घटना तुमच्यासोबत घडल्या की प्रॅक्टिसमध्ये तुम्ही तुमचा चांगला परफॉर्मन्स दाखवलाय किंवा विकेट किपिंगमध्ये? की कसं आहे आपण आता 12वीची परीक्षा झालेली तर 12वी आपण मी लहानच होतो त्या वयाप्रमाणे तुम्ही म्हणाल तर एवढ्या कमी वयामध्ये एवढ्या कमी वयामध्ये असं नसतं की तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसतो, तुमच्याकडे तुमचा अजून खेळ तितका बहरलेला नसतो. तो तुम्हाला ऑब्विसली तुम्हाला एक चांगलं प्लॅटफॉर्म लागतं आणि जर तुमच्याकडे मेहनत करण्याची तयारी असेल तर तुम्हाला ती त्याच्याबरोबरच इक्वली एक प्लॅटफॉर्म लागतो. जो मला प्लॅटफॉर्म विक्रोलेन्सनी दिला आणि सुरुवातीला जेव्हा मी टीम मध्ये गेलो त्यावेळेला ऑलरेडी खूप मोठे दिग्गज विक्रोलेन्स मध्ये खेळायचे. म्हणजे जसं मी म्हटलं तुम्हाला विक्रोलेन्स हा संघ 1982 साली स्थापन झालेला संघ आणि आज विक्रोलेन्सचीच कारकीर्द तुम्ही बघाल तर 38 वर्षाचा हा विक्रोलेन्स संघ स्थापन होऊन झालेला आहे. त्यावेळेसचे जे सगळे विक्रोलेन्सचे दिग्गज खेळाडू होते जसे बंड्या लाड सर, मनोज तोडणकर, त्याच्यानंतर मुरली परब, सुहास पाटील, त्यानंतर पृथ्वी पाटील, नंतर किशोर सर होते, इव्हन प्रसाद देसाई सर जे आज ते रणजी खेळले मुंबईला, तेही विक्रोलेन्ससाठी गायचे, करुणाकर कोटियार जी मोठी मोठी नावं होती जे आज नाव अजय गोडबोले, हेमंत गायकवाड, तुषार कर्डक, सुनील खाडे हे खूप मोठे मोठे प्लेयर्स जे विक्रोलेन्ससाठी ऑलरेडी एस्टॅब्लिश प्लेअर होते जे खेळत होते आणि त्यांचा खेळ बघायला मिळणं किंवा प्रॅक्टिस मध्ये त्यांच्या बरोबर खेळायला मिळणं हीच फार मोठी गोष्ट होती. तो तिथून माझा प्रवास झाला की सुरुवात एक सेकंड विकेटी म्हणून मला ठेवलं जायचं कारण लहान होतो आणि तेवढंसं क्रिकेट तेवढ्या लेवलचं क्रिकेट खेळलो नव्हतो. त्यांच्या बरोबर राहून राहून त्यांचं क्रिकेट त्यांचा खेळ बघून स्वतःमध्ये आपण काय इम्प्रुव्हमेंट केली पाहिजे किंवा आपण अजून किती मागे आहोत किंवा आपल्याला अजून क्रिकेटमध्ये किती शिकायचं आहे हे तिथून आपल्याला कळतं आणि जेव्हा तुमची शिकण्याची तयारी असते ती फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्हाला शिकणं हे इम्पॉर्टंट असतं आणि शिकण्याची तयारी ठेवणं ही इम्पॉर्टंट. तसंच मी पण केलं आणि फिल्डिंग मग आपल्या हातात काय आहे त्यावेळेस तर बॅटिंग बॉलिंग हे वेळ होता मला. फिल्डिंग हे माझ्या हातातली गोष्ट होती कारण फिल्डिंग करण्यासाठी तुम्हाला तुमचेच एफर्ट्स लागतात. त्याच्यामध्ये तुम्हाला फिल्डिंग मी चांगली करायला लागलेली खेळून आणि एकदा फिल्डिंगच्या आधारावरती मला एक चान्स मिळाला आणि त्या एका ऑपॉर्च्युनिटीवरती टीम मध्ये माझी एंट्री झाली. ऍब्सोल्युटली सर. जसं सर म्हटलं की फिल्डिंग एखादा फिल्डर ही किती टीमचा महत्वाचा भाग असतो की एखादा चांगल्या आपला. ऍब्सोल्युटली सर. तर तशी सरांची एंट्री झाली आणि नंतर सर मी म्हणेन की विक्रोलियन्स संघाकडे तुमची परिपूर्ण फलंदाज म्हणजे एक प्रॉपर बॅट्समन म्हणून सुरुवात कधी झाली आणि त्याच्या काही आठवणी आणि त्याच्या टुर्नामेंट्स? परिपूर्ण म्हणण्यापेक्षा एक फलंदाज म्हणून मला विक्रोलेन्स मध्ये जे स्थान मिळालं ते आम्ही एकदा मुलुंड मध्ये एक टुर्नामेंट होती जिकडे गाला कंपाऊंड म्हणून एक जागा आहे तिथे एक टुर्नामेंट होती आणि आम्ही विक्रोलेन्सची मॅच होती
आणि तिथे करुणा करकोटी त्यांनी असं ठरवलं की ठीक आहे, वन डाऊन मला बॅटिंगला पाठवलं. म्हणजे मला अपेक्षा नव्हती मला की मी पटकन बॅटिंगला जाईन, कारण मी ऍज अ फिल्डर म्हणून खेळत होतो. आणि करुणाला असं वाटलं की ठीक आहे. कसं असतं की आपण जेव्हा प्रॅक्टिस करतो, तर प्रॅक्टिसमध्ये काही जे आपले सिनियर्स असतात त्यांना आपल्यामध्ये काही गोष्टी दिसतात किंवा त्यांना असं वाटतं की बाबा ठीक आहे, हा प्लेअर अजून परिपूर्ण झाला नसेल किंवा तयार जरी झाला नसेल तरी ह्याला ऑपॉर्च्युनिटी कधी द्यायची किंवा एक संधी कधी द्यायची, हे आपण सिनियर्स आपल्याकडे बघत असतात. तर मला करुणाने एक संधी दिली आणि वन डाऊन बॅटिंगला पाठवलं स्ट्रेटअवे. जेव्हा की विक्रोलेन्स मध्ये असे मोठे मोठे प्लेयर्स होते की आम्हाला बॅटिंग मिळणं हे पॉसिबलच नव्हतं. आणि तिथे बॅटिंगला गेल्यानंतर मग असं झालं की मी 13 रन केले. त्या 13 रन मध्ये 6 डबल केले मी आणि एक सिंगल केला आणि आम्ही मॅच जिंकलो. कारण आम्हाला काहीतरी 35-36 8 ओव्हरला करायचं होतं. तर ती माझी पहिली सुरुवात होती ऍज अ बॅट्समन म्हणून मला पाठवलं. आणि तदनंतर मग त्या केलेल्या 12 का 13 रन त्या बघून करुणाला असं वाटलं की ठीक आहे, टीमला असं वाटलं की अमोल अ, या वरच्या स्थानावरती बॅटिंगला जाऊ शकतो. आणि मग तदनंतर मला रेग्युलर मी वरती बॅटिंग करायला लागलो. आणि मग मेहनत करून 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 पुढे गेलो. नक्कीच सर. ज्या प्रकारे सर म्हटले की मेहनत करणं एखाद्या कुठल्याही खेळाडूच्या हातात असतं. आपला चांगला परफॉर्मन्स आपल्या सिनियर्सच्या डोळ्यात आणून देणं किंवा फिल्डिंग असू दे, गोलंदाजी असू दे किंवा फलंदाजी असू दे. सर, तर विक्रोलियनसाठी केलेल्या काही मेमोरेबल इनिंग्स किंवा मेमोरेबल टुर्नामेंट जिथे तुमचा इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स खूप एकहाती तुम्ही सामना विक्रोलियन संघाला जिंकून दिला होता, जशी रुस्तम मंडेला ट्रॉफी असेल. हो, रुस्तम मंडेला ट्रॉफी. त्याच्या आधी मी विक्रोलियनसाठी आम्ही आता कसं, एकदा तुम्ही एवढ्या मोठ्या संघाला जेव्हा खेळायला लागतात तर तुमच्या अंगावर म्हणजे इट्स रिस्पॉन्सिबिलिटी असते. म्हणजे तुम्हाला कन्सिस्टन्सी हा प्रकार फार इम्पॉर्टंट असतो जेव्हा तुम्ही कुठल्याही चांगल्या संघात खेळता. आणि मला आठवतं की मी एक बीपीटी कॉलनीमध्ये एक इनिंग केलेली अगेन्स्ट राजन 11 होते का परेलची टीम होती. त्यांच्या समोर मी एक चांगली इनिंग केलेली, एक अराउंड 50 रनची इनिंग मी केलेली. आणि ती एक इनिंग मला नेहमी लक्षात आहे, कारण ती एक कसं आहे की त्यावेळेस असं नव्हतं की 50 रन तुमचे 6 सिक्स मारले आणि 2 बाउंड्री मारून 50 व्हायचे. ते नक्कीच सर. आता आपण बघतो की आपण कोणत्या इंडिव्हिज्युअल प्लेअरचे जर का 50 किंवा 100 असतील तर त्या 100 मध्ये तुम्हाला 12-13 सिक्स दिसतात आणि 2-4 बाउंड्री दिसतात, डबल फार कमी दिसतात. बरोबर आहे त्यावेळेस असं नसायचं. त्यावेळेस तुमच्या 50 रन मध्ये एखाद सिक्स किंवा दोन बाउंड्री असतील, पण बाकी सगळे तुमचे 30-35 रन तुम्हाला धावून काढायचे असतात किंवा सिंगल डबल करून करायचे असतात. असं तर ते तसे रन्स केलेले ते मी. आणि बीपीटी कॉलनीमध्ये ती भौगोलिक परिस्थिती आहे की तुम्हाला सी ग्राउंड आहे ते, म्हणजे तुम्हाला समोर बाउंड्री सिक्स आहे, लेग साईडला बाउंड्री सिक्स आहे आणि झाडाच्या आड असं, म्हणजे थोडं रिस्ट्रिक्शन्स आहेत. तर ती एक इनिंग मला चांगल्यापैकी लक्षात आहे. तिथून मला एक अजून माझ्या खेळाला एक अजून एक लीप मिळाली. तिकडे मला पण स्वतःचा एक कॉन्फिडन्स माझा वाढला की येस, मी आता चांगल्या लेवलवरती काहीतरी करू शकतो. ती एक इनिंग होती. त्याच्यानंतर रुस्तम मंडेला ट्रॉफी तुम्ही म्हटला, जी फार मोठी ट्रॉफी होती, 1.5 लाखाची टुर्नामेंट होती आणि आमचा विक्रोलियन संघ त्याच्यात खेळत होता. तिथे आम्ही थर्ड प्राइज विनर होतो. आम्ही थर्ड प्राइज आम्हाला मिळालेलं. आम्ही सेमीफायनलची मॅच हरलेलो. आम्ही तिकडे पहिली मॅच ट्रेसीला हरवलेलं. सेकंड मॅच आम्ही बाळप्रकाश नावाची एक टीम होती बँड्राची, त्यांना हरवलेलं. सेमीफायनल आम्ही बहुतेक सॅन्युअल किंवा राजेंद्र 11 यांच्या बरोबर होतो, युवा सरांच्या टीम बरोबर बहुतेक. मला आता ती एक्झॅक्टली आठवत नाही सेमीफायनल आम्ही कोणाबरोबर. आणि मग थर्ड प्राइजची आमची मॅच होती, ती आम्ही जिंकलेलो. तिथे मी एक इंडिव्हिज्युअल 33 रन्सची इनिंग केलेली. ती मला एक इनिंग मला लक्षात आहे, कारण ती त्या टायमाला फार एक म्हणजे काय म्हणतात, एक वन ऑफ द बिगेस्ट टुर्नामेंट पैकी ती होती. आणि त्या टुर्नामेंट मध्ये सगळे मोठे मोठे संघ खेळलेले, म्हणजे जसं टिळक चौक झालं, मॅचलेस झालं, राहुल झालं, ट्रेसी झालं, बाळप्रकाश झालं, अजून मोठे मोठे संघ होते. तर त्यांच्यामधनं जेव्हा तुम्ही थर्ड प्राइज साठी तुम्ही क्वालिफाय होता ऍज अ टीम, आणि एक इंडिव्हिज्युअल हायएस्ट स्कोर माझा त्या टुर्नामेंटला झालेला एका मॅच मध्ये 33 रनचा. तिथे मला मॅन ऑफ द मॅच, गिफ्ट पण काही गिफ्ट वाउचर्स आणि जीन्स वगैरे मिळाले. सो ती नेहमी माझ्या लक्षात राहणारी इनिंग आहे, कारण तुम्ही चांगल्या संघासमोर खेळलेला, प्लस
सगळ्या चांगल्या चांगल्या टीम्स तिथे खेळत असतात. So जेव्हा तुम्ही अशा मोठ्या प्लेयर किंवा सिनियर समोर जेव्हा परफॉर्म करता तेव्हा तुम्हाला पण एक सॅटिस्फॅक्शन मिळतं की ओके, आता तर ती एक माझी इनिंग मला लक्षात. नक्कीच मला सर्व प्रेक्षकांना इथे आवर्जून सांगायला आवडेल की रुस्तम मंडेला ट्रॉफी ही आर.के. ट्रॉफी सारखीच एक नामांकित स्पर्धा होती आणि जिथे जसं सरांनी नाव घेतलं, राहुल 11 असेल, बाळप्रकाश असेल, सॅन्युअल 11 किंवा राजेंद्र 11 असेल, असे हे दिग्गज संघ होते आणि अशा संघासमोर अमोल म्हात्रे सरांनी जो परफॉर्मन्स दिला होता. सर हे जे तुम्ही इयर म्हणताय ते काय टेंटेटिव्ह इयर असेल रुस्तम मंडेला ट्रॉफीचं? ते आता मला पण एक्झॅक्टली लक्षात येत नाहीये, पण 1998 म्हणजे 98 आसपासच्या असेल, म्हणजे आफ्टर आरकेच असेल. आरके तो आय थिंक त्याच्या आरके नंतरचेच, आरके संपल्यानंतरच असेल. नक्कीच मला आपल्या exactly ते year आयुष्यात नाही लक्षात येत. नो प्रॉब्लेम सर. आपल्या आयुष्यात नक्कीच आपण जे गुरु म्हणतो की कुठल्याही क्षेत्रात आपण गुरु म्हणतो की आपल्या ज्यांचे आपल्याला मार्गदर्शन लाभलं. जसं टेनिस क्रिकेट विषयात तुम्ही कार्यरत होता तर तुमचा विक्रोलियन संघ हा तुमचा पहिला गुरु होता. तर विक्रोलियन संघाने सर तुम्हाला एक चांगल्या व्यावसायिक क्रिकेट पर्यंत नेण्यापर्यंत किती मदत केली? नाही, 100% आज जिथे पण आम्ही आहोत किंवा जिथे पण मी तिथे आहे, तिथे ते त्याचं सगळं श्रेय हे विक्रोलियन संघासाठीच आहे. कारण शेवटी कसं असतं की जेव्हा तुम्ही त्या लोकल टीम साठी किंवा एका लोकल संघासाठी खेळता, तोच संघ तुमचा तारणार असतो, तोच संघ तुम्हाला घडवतो. कारण त्या संघामध्ये कसं आहे की तुम्ही एक तर तुम्ही तिकडे कंटिन्यू प्रॅक्टिस करता, म्हणजे तुम्हाला भरपूरशे बॉलर्स बॉलिंग टाकतात, तुमचे भरपूरशे कलिग्स तुम्हाला तुमच्या चुका दाखवतात, प्लेयर्स तुम्हाला भरपूरशा गोष्टी शिकवतात. आपल्या समोर भरपूरसे असे मोठे मोठे एक्झाम्पल्स असतात जे ऑलरेडी प्रूव्ड असतात, ज्यांनी चांगलं क्रिकेट खेळून झालेलं असतं. सारखं आपल्याला खेळण्याची आपण एक मनामध्ये एक इच्छा बाळगतो. सो 100% आज जे काही क्रिकेट मी खेळलो ते फक्त विक्रोलियन्सच्या काय म्हणतात त्याचा सहभाग आहे किंवा त्याचा मोठा वाटा आहे. त्याच्यापेक्षाही एक अजून एक गोष्ट मला अजून सांगावीशी वाटेल की माझे जे मामा आहेत, सगळे माझे एवढे 3 मामा आहेत, मला 4 मामा आहेत, ते सगळे क्रिकेट खेळायचे. त्यातला माझा जो सर्वात लहान मामा होता तो विक्रोलियन साठी पण खेळलेला होता, बेस्ट टुरी म्हणून. आणि त्याला बघून पण मी खूप क्रिकेटसाठी म्हणजे लहानपणी जेव्हा आपण आपल्या मामा क्रिकेट चांगलं खेळतोय त्याच्याबरोबर आपण फिरत असतो. तो मला घेऊन मॅचेसला जायचा, मी त्याच्याबरोबर बसून मॅचेस बघायचो, तो खेळायचा ते मी बघायचो. त्याच्यामुळे पण मला भरपूर एक मनामध्ये क्रिकेट खेळण्याची एक आवड म्हणा किंवा एक इच्छा अशी जी होती, त्याच्यामध्ये मी त्याचंही नाव घेईन. तो आज हयात नाहीये, पण मला नेहमी असं वाटायचं की त्याच्यासारखं खेळावं आणि तो खूप चांगलं क्रिकेट खेळायचं. त्यांनी मला सर्वात पहिला प्रेरणा मला तिथून मिळाली. आणि त्याचा जो मित्र होता प्रकाश शेट्टी जवळचा, त्यांनी मला विक्रोलियन्स मध्ये घेऊन गेलं की ठीक आहे तू इथे खेळ. नक्कीच सर. जसं प्रेक्षकांना सर्व आवर्जून सांगायला आवडेल की अमोल सरांनी त्यांच्या मार्गदर्शकांची नावं घेतली. तदनंतरचा प्रवास तुमचा आहे एक विक्रोलियन संघ, लोकल संघ आपण म्हणूया त्यावेळेचा, आणि नंतर प्रोफेशनल टीम्स म्हणजे टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वात सक्सेसफुल संघ म्हणजे राहुल 11. तर राहुल 11 मध्ये सर तुमची एंट्री कशी झाली, तर तो किस्सा सर्व प्रेक्षकांना एकदा सांगा. कुठे राहुल 11 संघाने तुम्हाला पाहिलं चांगली इनिंग करताना? नाही, कसं होतं की करुणाकर कोटियन ऑलरेडी राहुल संघासाठी खेळत होते. जे विक्रोलियन्सचे करता धरता होते त्या काळात. तर विक्रोलियन्स मध्ये मी करुणा बरोबर रेग्युलर खेळत होतो. आणि राहुल संघ 90s मध्ये तर राहुल संघ फार टॉप म्हणजे सर मोठा संघ होता. आणि 96 97 नंतर राहुल संघाचे पण काही तिथे दिग्गज प्लेअर होते किंवा जे खेळणारे रेग्युलर प्लेअर होते, त्यांच्या पर्सनल कमिटमेंट्स म्हणा किंवा रिस्पॉन्सिबिलिटीज मध्ये म्हणा, थोडं वयाप्रमाणे म्हणा, काही प्लेयर्स कमी झालेले, क्रिकेट कमी खेळायला लागले होते, कमी क्रिकेट खेळायला लागलेले किंवा त्यांचं अवेलेबिलिटी फार मिनिमल झाली. हा,
तर तिथे मग करुणाने एक दिवस एक मालाडला टुर्नामेंट होती आणि आय थिंक प्लेअर होत नव्हते राहुलचे. तर मग मे बी चंद्रांनी सांगितलं असणार की तुमच्या इकडचा कोण प्लेअर असेल त्यांना तू घेऊन ये. तसं मला करुणा एका मॅच साठी मलाडला घेऊन गेले आणि तिथे माझी राहुलमध्ये पहिली एंट्री झाली खेळण्यासाठी. तिथे मी पहिल्या बॉलला डबल 1-2 रन केले आणि दुसऱ्या बॉलला आउट झालो. कारण कसं असतं राहुल मध्ये खेळायला गेलोय आणि त्यावेळेस राहुल हे इतकं मोठं नाव होतं दॅट इटसेल्फ की तुमच्यामध्ये एक तुम्ही नर्वस होऊन जातात सुरुवातीला. म्हणजे तुम्ही खूप चांगलं क्रिकेट खेळत असाल चांगल्या लेवलचं क्रिकेट आणि मोठ्या दिग्गज खेळ संघामध्ये जेव्हा तुम्ही जाता थोडं तुमच्यावरती एक मानसिक दडपण किंवा एक प्रेशर असतं जे असायलाच पाहिजे तर तुम्ही चांगलं परफॉर्म करा. बरोबर. तसं मलाही होतं. गेलो पहिली मॅच खेळलो आणि तिथे माझी राहुलमध्ये एक फर्स्ट एंट्री झाली. नक्कीच. नंतर एक इन्सिडेंट तुमच्या सोबत घडला की राहुल मध्येच खेळत असताना एक लेफ्ट आर्म जे सिनियर प्लेअर होते त्यांच्या अगेन्स्ट खेळताना तुम्ही डिफिकल्टी झाली. तर मला इथे एक सर्व प्रेक्षक राईट सॉरी सर. ते गोरेगावचे एक दिग्गज बॉलर होते. मला त्याचं नाव आठवत नाही. आणि त्याच सीझन मध्ये जेव्हा मी फर्स्ट टाइम राहुलला एंट्री केली गोरेगावला मॅच चालू असताना त्यांनी मला म्हणजे असे 2-3 चेंडू टाकले ते मला समजलेच म्हणजे. आणि एकदम आपण एवढ्या मोठ्या टीम मध्ये खेळतोय आणि जर आपण एका समोरच्या बॉलरला बॉल डॉट जाऊ शकतो असं नाहीये की बॉल तुमचे कधी डॉट जात नाही. बरोबर. तुम्ही खेळताना बॉल डॉट जाऊ शकतो. पण जेव्हा तुम्ही एका मोठ्या लेवलच्या संघात मोठ्या लेवलवर खेळता किंवा चांगल्या क्वालिटी क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही खेळता आणि तुम्हाला बॉल रीड करता आला हे मला कुठेतरी त्यावेळेस जाणवलं. मला हे 3-4 बॉल रीड नाही करता एक थोडं मनाला ते कुठेतरी खटकलं. ते आपल्याला असं वाटतं की ठीक आहे भले बॉल किपरकडे गेले तरी प्रॉब्लेम नसतात पण मला ते रीड नाही करता हे कुठेतरी मनाला खटकलं माझ्या. आणि असं वाटलं की मी अजूनपर्यंत तयार आहे की नाही या लेवलचं पूर्ण क्रिकेट खेळायला. आणि आपल्याला एक सेल्फ असेसमेंट असते. प्रत्येक माणसामध्ये एक सेल्फ असेसमेंट असते की मला अजून शिकायचं आहे. मला या लेवलवरती जर का कन्सिस्टंटली परफॉर्म करायचंय तर मे बी मी अजून पूर्ण तयार झालोय की नाही. कसं असतं एक तुम्हाला मोठ्या संघात स्थान मिळालं म्हणून आपण एक आनंद असतो मनात पण आपल्यावरती फार मोठी रिस्पॉन्सिबिलिटी येऊन ठेपते. कारण आणि तिथे जर का तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायचं असेल तर तुम्ही एक्सक्युजेस देऊ नाही शकत. कारण त्या लेवलवरती तुम्हाला एक्सक्यूज देऊ नाही शकत की आणि तुम्ही स्वतःला खोटं पण नाही बोलू शकत की मला ठीक आहे. आता कसं आहे तेच बॉलर काय मला पुढच्या संडेला पण भेटणार असं नव्हतं. बरोबर. पण एक आपल्याला स्वतःच एक आत्म एक असं असतं की नाही यार काहीतरी चुकतंय किंवा काहीतरी अजून मला कमी वाटतंय मला अजून मेहनत करायची. आणि मग मी ठरवलं की नाही आता आपण आणि मग मी करुणाला सांगितलं की करुणा थोडं ब्रेक घेईन कारण मला वाटत नाही मी तेवढा तयार आहे. आणि मग मी जायचं बंद केलं. नक्कीच. सर्व प्रेक्षकांना मला इथे आवर्जून गोष्ट सांगावी लागेल. अमोल म्हात्रे सर म्हणजे एक सर्वोत्तम फलंदाज. मतलब अशा फलंदाजाला काही कठीण काळ त्यांना फलंदाजीमध्ये आला होता. मात्र अशा वेळी त्यांनी बघा किती मोठा प्लेअर आहे की स्वतःची बॅकफूटला जाऊन त्यांनी स्वतःमध्ये तंत्रशुद्ध फलंदाजी अवगत करण्याचं त्यांनी एक मनी ठाणलं. आणि नक्कीच एक चांगल्या संघातून त्यांनी खेळत असताना त्यांनी मनी निश्चय केला होता की जर आपल्या चांगल्या संघात खेळायचं आहे तर आपल्याला चांगला परफॉर्मन्स द्यायचा आहे. तर प्रत्येक खेळाडूला त्यांनी एक नक्कीच एक चांगला आदर्श घडून दिला की तर तुमच्याकडून चांगला खेळ होत नसेल तर तुम्ही थोडं बॅकफूटला येऊन आपण आपल्या तंत्रामध्ये किंवा आपल्या शैलीमध्ये बदल करून अजून परिपक्व होऊन आपण मोठ्या संघाकडे खेळायला जावं. नक्कीच एक चांगला संदेश तुम्ही तरुण मुलांना दिलाय. नंतर सर तुम्ही जसा ब्रेक घेतला त्या ब्रेकमध्ये मला वाटतं सर तुम्ही प्रेसी 11 कडून खेळला होता. नाही ब्रेक मध्ये लगेच नाही केलं. नंतर मग विक्रोलेन्सच्या मॅचेस आम्ही रेग्युलर खेळायचो. जरी राहुलच्या मॅचेसला जायचो आणि समजा आम्हाला चान्स मिळत असेल की त्यावेळेस जर विक्रोलेन्सच्या मॅचेस खेळायच्या तर 100% विक्रोलेन्सला रेग्युलर मॅचेस चालूच होत्या. त्या खेळतच होतो. त्यानंतर मग असं रेग्युलर विक्रोलेन्सला खेळत असताना प्रेसी संघाने पण तसंच जसं आपण म्हणतोय की 90s मध्ये प्रेसी संघ फार मोठा संघ होता. म्हणजे 90s to 97 और 98 ते 8-9 वर्ष त्याच्या आधीचे 88-89 पासून. Tracy was also equally a very big team.
जसं आपण आज राहुलचं नाव घेतो, जसं आपण मॅथलेसचं नाव घेतो, तसंच इक्वली मी सांगेन की प्रेस्टी वॉज ऑल्सो ऍट पार. म्हणजे आज आपण भरपूर वेळा आपण फक्त राहुल मॅथलेस करतो, पण प्रेस्टी पण तेवढीच मोठी टीम होती. आणि हॅट्स ऑफ, म्हणजे प्रेस्टीमध्ये जे जे खेळाडू होते ते आपण, आपल्याला माहिती आहे की रमेश शर्मा सर, सतीश शेट्टी सर, नरेश सावंत सर, सूरज, प्रवीण, रमा, सतीश राणे, संतोष साटीलकर, शैलू मिश्रा, हे सगळे, उल्हास मटकर सर, इव्हन अजित पुत्रन सर खेळत होते. हे सगळे जे अविनाश प्लेयर्स जाधव. होते, अविनाश जाधव सर, हे सगळे इतके मोठे प्लेयर्स होते की म्हणजे इट वॉज लाईक खूप वेगळेच हे होते. तर त्याच्यामध्ये रमेश शर्मा सरांनी जेव्हा परत, म्हणजे मी बघितलं, म्हणजे प्रेसीचा एक सेकंड फेज स्टार्ट झालेला. कारण ऍब्सोल्युटली. कारण तो फर्स्ट फेज प्रेस्टीचे सगळे मोठ्या काही प्लेयर्स पण सेम, जसं मी राहुलचं तुम्हाला म्हटलं तसंच काही प्रेस्टीच्या प्लेयर्सचं पण एक काही प्लेयर्स जसं सतीश शेट्टी तर फार कमी यायला लागलेले मॅचेसला. तसं रमेश शर्मानी परत एक सेकंड फेज मध्ये प्रेस्टी स्टार्ट करायचं ठरवलेलं. आणि तेव्हा रमेश शर्मा सरांनी मला, मी, पैशा रांगणे आणि हेमंत गायकवाड, आम्ही तिघे जण प्रेस्टीला खेळायला सुरुवात केलेली. तो रमेश शर्मा सरांनी आम्हाला तिकडे मला ती ऑपॉर्च्युनिटी दिली की तुम्ही प्रेस्टीसाठी खेळा. आणि तसं आम्हाला आमची एंट्री प्रेस्टीमध्ये दिली. आणि हे नक्कीच. सगळं प्रेस्टीचं पण आमचं सगळं विक्रोलॅन्सच्या मुळेच, म्हणजे मे बी विक्रोलॅन्स मध्ये जे आम्ही परफॉर्मन्स करत होतो त्याच बेसवरती आम्हाला रमेश शर्मा सरांनी सांगितलेलं की तुम्ही खेळायला. नक्कीच, जसं सरांनी नाव घेतलं की प्रेस्टी 11 हा एक तेव्हाचा दादा संघ होता. मी म्हणेन की सन 1991 ते सन 1998 मध्ये प्रेस्टी 11 हा ऑलमोस्ट अपराजित संघ होता. जसं राहुल मॅचलेसचं नाव घेतलं तसंच आदराने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये प्रेस्टी 11चं नाव घेतलं. मग द ग्रेट कॅप्टन रमेश शर्मा. एक मिनिट दर्शन, माझा आवाज तुला प्रॉपर येतोय का इको येतोय? कारण मला एका याच्यात नाही, मला क्लिअर येतोय आणि प्रेक्षकांनाही क्लिअर येतोय आवाज सर. त्यांच्या प्रतिक्रिया. अच्छा, ओके. ओके. तसं जसं सरांनी नाव घेतलं सर, आता आपण तुमच्या काही इंडिव्हिज्युअल बॅटिंग परफॉर्मन्सकडे येऊया. तुमची एक दिघामधली इनिंग जी तुम्ही राहुल 11 मध्ये खेळला होता आणि तिथे 3 चेंडू 3 षटकार मारले होते, परंतु ते 3 चेंडू तुम्ही कसे 3 षटकार मारले होते त्याची एक स्टोरी आहे, तर ती सर्व प्रेक्षकांना सांगावी. नक्की सर्व तरुण फलंदाजांनी ही ऐकावी अशी घटना आहे. अमोल सर, ती घटना तुम्ही सलग सांगावी. कसं होतं की आता पण मला वाटतं इको येतोय, सतीश शेट्टी सरांनी पण इको येतोय म्हणून. मला ऍक्च्युली हा, येस सर, येस. हॅलो. हा, मला सर क्लिअर येतोय. मी पुन्हा एकदा प्रेक्षकांना विनंती करेन की सरांचा जर आवाज इको येत असेल तर कृपया तुम्ही कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आमच्यापर्यंत असं पोहोचवावं. त्यांनी पोहोचवलेलं आहे. ठीक आहे. इको येतोय रे. थोडी मी प्रेक्षकांची इथे माफी मागेन की थोडासा टेक्निकल इश्यूमुळे सरांचा आवाज इको येत आहे सर. हो, हा सर, मला तर ती दिघ्याची इनिंग कशी होती ना की आम्ही राहुलची मॅच होती आणि संध्याकाळची वेळ होती. म्हणजे संध्याकाळी जेव्हा 6, 6:30 असा जो काळोख पडण्याचा वेळ असते, 4 ओव्हरची मॅच होती. आणि अनिल माने जे नेव्हल डॉकेट मध्ये राहतात, ते पण एक फार मोठं नाव होतं क्रिकेटमध्ये, अजूनही आहे, लेजंड आहेत. त्यांचा संघ होता नेव्हल डॉकेटचा. आणि त्यांनी आम्हाला 4 ओव्हरला 44 रन केले राहुलला. त्याच्यामध्ये आमचा अटॅक सुनील इंदुलकर आणि सगळे दिग्गज बॉलर होते, पण त्या मुलांनी खूप सुंदर बॅटिंग केली. त्या लोकांनी आम्हाला 44 रन जेव्हा केले, त्याच्यात एकही बाउंड्री, एकही सिक्स न मारता धावून त्या लोकांनी 44 रन केले. आणि आम्हाला 44 चेस करायचं होतं 4 ओव्हर. कारण त्यावेळेस संध्याकाळचा वेळ आणि हवा थांबलेली टोटली, आणि 6 फार लांब होत, बाउंड्री 6 फार लांब होत. दिघामध्ये थोडं शेताड ग्राउंड होतं, जे आउटफील्ड थोडी खराब होती. तिथे 44 रन करत असताना मी आणि अमित ओपनला गेले आणि आम्ही पहिल्या ओव्हरला काहीतरी 6 रन केले. आम्हाला 3 ओव्हर 38 करायचं होतं. थोडं डिफिकल्ट होतं, कारण कसं होतं, तुम्ही 6 जाणं जर का डिफिकल्ट वाटेल तर तुम्हाला कंपल्सरी ते धावून पळून 38 रन करायचे होते 18 बॉल.
बरोबर. आणि अनिल माने बॉलिंग टाकत होतो. पण आता तुम्हाला शेवटी ट्राय तर करायचं. थोडा लांब होता आणि हवा पडलेली असल्या कारणाने असं वाटत होतं की आपण मारला तरी तो जाईल की नाही. शेवटी हम्म. तुम्हाला तुमच्या गट फिलिंग वरती किंवा तुमच्या त्याच्यावरती तुम्हाला ट्राय करायचं. आणि नॉन स्ट्राईकला नासिर शेख होता त्या टायमाला माझ्या हम्म. बरोबर. तर अनिल माने बॉलिंग टाकायला आला आणि अनिल मानेने मला पहिला बॉल लेग ब्रेक टाकला. आता त्यावेळेस कसं होतं ना, म्हणजे एक मी जस्ट सांगेन की आपण थोडं हाताकडे बघून बॅटिंग करायची सगळी, की आपल्याला समोरचा बॉलर काय तुम्हाला टाकण्याचा प्रयत्न करतोय, कुठला बॉल टाकतोय, त्या पद्धतीने तुम्हाला म्हणजे प्री डिटरमाइंड स्ट्रोक्स नसायचे की बाबा मला हा बॉल टाकला की मी घुसून मिड विकेटच मारणार आहे, कुठे पण टाक स्क्वेअर लेगच मारणार आहे, असं क्रिकेट मला वाटतं त्यावेळेस नव्हतं. त्यावेळेस बॉलच्या बरोबर. मेरिट वरती बॅटिंग केली जायची. आणि Absolutely. एक काय म्हणतात ऑर्थो म्हणजे आता जसं आपण म्हणतो की आता इम्प्रुव्हाइज्ड बॅटिंग जास्त आपण बघतो, त्यावेळेस इम्प्रुव्हाइज्ड बॅटिंग नव्हती. त्यावेळेस जसं स्ट्रेट बॅटिंग करण्याचा प्रयत्न मोस्ट ऑफ द प्लेयर्स करायचे. तर अनिल मानेनी मला पहिला बॉल लेग ब्रेक टाकला, तर तो प्रॉपर बैठक मारून मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये तो six मारला. आणि तो सिक्स बऱ्यापैकी लांब होता, पण तो टायमिंग चांगलं झाल्यामुळे तो बॉल बाहेर गेला. हम्म. मग दुसरा बॉल आता ऑब्व्हियसली पहिला बॉल सिक्स मारल्यानंतर बॉलर पण समोरचा चांगला बॉलर आहे, अनिल माने पण चांगला बॉलर होता. त्यांनी पण विचार केला असेल की आता ठीक आहे लेग ब्रेकला सिक्स मारला म्हणून त्यांनी दुसरा बॉल ट्राय केला. त्यांनी दुसरा बॉल मला ऑफ ब्रेक टाकला. मी हातातनं बरोबर रीड केला की हा बॉल ऑफ ब्रेक टाकला. तो पण बॉल मी मिड विकेट आणि काव कॉर्नर मध्ये प्रॉपर स्ट्रोक करून सिक्स मारला. नासिर समोर होता, नासिरने पण येऊन मला कॉंग्रॅच्युलेट केलं की अरे चांगली 2 सिक्स नक्कीच. मारली, आता थोडं मॅचच्या जवळ चाललं. तिसरा बॉल त्यांनी येऊन फास्टर वन टाकला. तर तोही मी रीड केला त्या मोमेंट की जेव्हा तुमची चलती असते ना किंवा तुमचे काय म्हणतात तुम्ही फ्लो मध्ये बॅटिंग करत असतात ना, तर तुम्ही समोरच्याचे बॉल पण रीड करता आणि तुम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स पण असतो. आणि 2 सिक्स मारून झाल्या कारणाने माझ्यामध्ये थोडा तो कॉन्फिडन्स लेवल थोडी वाढलेली. मला वाटत होतं की आता मी रेडी होतो की यांनी लेग ब्रेक झालाय, ऑफ ब्रेक झालाय, आता मी तिसरा बॉल फास्टर वन खाली मला टाकण्याचा प्रयत्न केला. आणि तसंच झालं, त्यांनी खाली टाकण्याचा प्रयत्न केला फास्टर वन, तोही मी रीड केला आणि तोही मी स्ट्रेट सिक्स मारला. म्हणजे सांगण्याचं असं 3 बॉल 3 सिक्स मारल्यावरती मॅच खूप जवळ आली आणि नंतर आम्ही 3 का 4 बॉल ठेवून ती मॅच आम्ही जिंकलेलो. त्याचं वैशिष्ट्य असं होतं त्यावेळेस सिक्स खूप लांब होता, हवा टोटली पडलेली आणि 3 बॉल 3 सिक्स मारणं त्या कंडिशन मध्ये थोडं डिफिकल्ट आणि ते मारल्यामुळे त्या एक इनिंगला एक वेगळं स्वरूप आणि ती इनिंग आजही ज्यांनी जे बघितली त्यांच्या लक्षात आहे. त्या कंडिशन्स मध्ये ते करणं डिफिकल्ट. बाकी 3 बॉल 3 सिक्स तर भरपूर प्लेयर्सनी मारलेले आहेत. बरोबर. नक्कीच सर. सर्व प्रेक्षकांना मला इथे एक आवर्जून सांगायला आवडेल की सर जसं म्हटले की बॉलरला रीड करून आणि त्याच्याप्रमाणे आपली फलंदाजी किंवा स्ट्रोक्स खेळले होते. नक्कीच मी सांगेन की जेव्हा चंद्र सरांची मी मुलाखत घेतली होती तेव्हा चंद्र सरांनी सांगितले होते की अमोल म्हात्रे सरांनी जे 3 बॉल 3 चेंडू षटकार मारून जे राहुल इलेव्हनला जो विजय मिळवून दिला होता ती वन ऑफ द मेमोरेबल इनिंग्स होती अमोल सरांची. आणि जसं सर म्हटले की जुने खेळाडू होते की जुने खेळाडूंचं हे वैशिष्ट्य होतं की ते गोलंदाजाच्या हाताकडे बघून गोलंदाजाला रीड करून त्याच्याप्रमाणे फलंदाजी करायचे. प्रॉपर टेक्निकल बॅटिंग आपण म्हणूया. नंतर सर तुमची एक विटाव्या मधली इनिंग, ती तर मी म्हणेन की ही दिघ्यामधली इनिंग तर फेमस होती, पण त्याच्यापेक्षा विटाव्या मधली इनिंग फेमस होती ज्याच्यामध्ये षटकार नव्हते पण अशी टेक्निकल फलंदाजी होती की ज्याच्यामुळे सर्व प्रेक्षकच नाही तर अपोजिशन जी विरोधी संघ होतं त्यांनीही तुमचं येऊन कौतुक केलं होतं. सर तर तो किस्सा सर्व प्रेक्षकांना सांग. ती बॅटिंग पण मला पण म्हणजे माझ्या पण या 2-3 इनिंग होती. ती एक बॅटिंग अशासाठी लक्षात आहे की ती मॅच आमची प्रेसीची मॅच होती आणि पहिली मॅच आम्ही मॅचलेस संघाबरोबर खेळलेलो. तेव्हा मॅचलेस आणि टिळक म्हणजे चॉमी सर वगैरे मॅचलेस मध्ये खेळले. पहिल्या मॅच मध्ये जसं मी लास्ट टाइम पण बोललेलो मॅचलेसचे बॉलर्स नव्हते त्यावेळेस सगळे, त्याच्यामुळे आम्हाला तो मॅच जिंकणं फार इझी झालेलं आणि आम्ही ती पहिली मॅच इझिली जिंकलेलो. सेकंड मॅच मला आठवत नाही आम्ही कोणाबरोबर खेळलो, पण तिसरी मॅच आम्ही गोरेगाव बरोबर मॅच ज्यात ऋषी वैद्य ही व्यक्ती मला पहिल्यांदा मी बघितली
आणि येस. ऋषी त्या टुर्नामेंट मध्ये खेळत होता आणि असं होतं की आधी 2 मॅच ऋषीने खूप एक्स्ट्राऑर्डिनरी बॅटिंग केली. म्हणजे राहुलला पहिला मी त्यावेळेस राहुलचा जो मेन संघ आहे त्यांनाही ऋषीने बॅटिंग करून हरवलेलं आणि हम्म. राहुलचे जे बाकीचे जे प्लेयर्स होते तेही एका दुसऱ्या टीम मध्ये कंबाईन होऊन एक चांगली टीम झालेली. त्यांनाही ऋषीने वन साइड बॅटिंग करून हरवली. आणि त्यावेळेस ऋषी गोरेगावच्या टीम मध्ये खेळायचा. म्हणजे त्यावेळेस ऋषी वैद्य कुठल्या मोठ्या प्रोफेशनल टीमचे प्लेअर नव्हते. ही वॉज अ व्हेरी टॅलेंटेड प्लेअर ऑब्विसली वी ऑल नो. पण तो गोरेगाव टीम नक्कीच. मधला खेळणारा प्लेअर होता त्यावेळेस. आणि मी पण ऋषीला त्या टायमाला पहिल्यांदा बघितलं. आणि आमची मॅच सेमीफायनलची मॅच जेव्हा चालू झाली तेव्हा सतीश शेट्टी सर त्या मॅचला रमेश शर्मा सरांनी त्यांना बोलून घेतलेलं की चांगली टुर्नामेंट आहे, ती सेमीफायनल मॅचला तुम्ही या. आणि सतीश शेट्टी सर त्या मॅचला आलेले आणि 3 ओव्हरचीच मॅच झाली. 3 ओव्हर मध्ये त्याला गोरेगाववाल्यांनी 24 रन केले. त्याच्यात ऋषीने काहीतरी 19 का 20 रन नॉट आउट इनिंग केले त्या मॅच. आणि आम्हाला मॅच आलेली 12 बॉल 19. आता त्या ग्राउंडचं भौगोलिक परिस्थिती काय की फक्त तुम्हाला समोर सुटते, बाकी तुम्हाला सगळीकडे डिक्लेअर आहे. म्हणजे तुम्हाला लेग साईडला Declare 2, ऑफ साईडला 2 आणि मागे सिंगल. त्यावेळेस असं सिच्युएशन होते की मला 12 बॉल पैकी आम्हाला 10 बॉल बाहेर मारायचे असं. आणि समोर बॉलर होता तिथे जितू म्हणून, जे आज आपल्यात नाहीये जितू. पण जितू एक लेफ्ट आर्म चायनामॅन बॉलर होता. तो खूप सुंदर बॉलर होता गोरेगावचा. तो मॅचलेस साठी पण काही काळ त्यांनी खेळला आणि खूप चांगली बॉलिंग करायची. चायनामॅन त्याचा खूप सुंदर होता, प्लस बाहेर पण चांगला टाकायचा. तो बॉलिंगला आला आणि त्याला बॅटिंग करत असताना मी पहिले 5 बॉल म्हणजे त्यांनी जितके बॉल 5 बॉल मी बाहेर मारले. म्हणजे प्रत्येक बॉलला मी डबल केलं. ऍब्सोल्युटली. त्याच्यामध्ये असा एक सीन झालेला की मी 3 बॉल जेव्हा डबल झाले माझे करून, मला समोर नरेश सावंत सर होते आणि 4था बॉल मी खेळणार तर मला एक कॉन्फिडन्स होता की मी थोडं स्टेप आउट 6 याला मारू शकतो जर आम्हाला चायनामॅन टाकली. कारण त्याचा चायनामॅन इतका जोरात नव्हता की म्हणजे कट होऊन झपकन आत येईल असा नव्हता. तो थोडा लुपी टाईप फ्लायटेड असायचा. फ्लायटेड तो त्याला स्टेप आउट होऊन बॅटवर घेणं मला असं वाटत होतं मनात की होईल मला पॉसिबल. नरेश सावंत सरांना समोर जाऊन विचारलं सुद्धा, कारण जेव्हा माझ्या समोर आता एवढ्या मोठी प्लेअर आहेत तर मला त्यांचं ओपिनियन घेणं. आणि त्या सिच्युएशन कशी होती की मी एखाद बॉल पण जर का डॉट खेळलो असतो तर तुमची सिच्युएशन 6 मारण्यावर गेली असती. कारण 2-2 रन करून तुम्ही जिंकू शकला नसता. आणि 6 मारणं तितकं सोपं नव्हतं कारण फक्त समोरच 6 होतं. आणि एकदा काही तुमची मॅच त्या 6च्या रेंजला गेली असती ना तर ती तुम्ही जिंकणं फार डिफिकल्ट होतं. कारण जोपर्यंत तुमचे 2-2 चालू आहे. अरे सरांना मी तरी विचारलं की तर स्टेप आउट 6 या मला असं वाटतंय की मी मारू शकतो, मी काय करू. सर म्हटले की तुला वाटतं ना स्टेप आउट 6 म्हणजे तुला वाटतं स्टेप आउट मारू शकतो, म्हणजे तुला वाटतं 6 पण मारू शकतो स्टेप आउट तर बिंदास मार. मला पण असं हे होतं की मला वाटत होतं की माझा बॉल जाईल तिथपर्यंत आणि स्टेप आउट होऊ शकतो, बॅटवर घेईन. पण परत बॅटिंगला येताना जेव्हा माझ्या मनात आलं की जोपर्यंत मी एक बॉल डॉट जात नाही माझा तोपर्यंत मी हा चान्स घेत नाही. कारण मी 2-2 चांगले कनेक्ट करत आणि मग मी परत बॅटिंगला आलो, उभा राहिलो. मला परत मनात आलं की नाही जे चाललंय ते चालू दे. परत 4था बॉल पण बॅटवर घेतला, 2 रन केले. 5वा बॉल पण बॅटवर घेतला, 2 रन केले. ते मी 5 बॉल बाहेर मारून झाले. 6वा बॉल मी वेल लेफ्ट केला, मला फास्टर वन टाकला तिथे. मला वाटलं वाईड जाईल आणि मी वाईड म्हणून वेल लेफ्ट केला, पण तो वाईड नव्हता. अंपायरनी डॉट बॉल दिला आणि त्या ओव्हरला 10 रन झाले. परत नॉन स्ट्राईकला गेलो मी आणि लास्ट ओव्हरला आम्हाला 9 रन करायचे. परत 5 बॉल बाहेर, 4 बॉल बाहेर मारून एक सिंगल करायचं आणि नरेश सावंत सर स्ट्राईकला होते. त्याच्यामध्ये असे 2-3 बॉलचा डिफरन्स झाला आणि मला 4 बॉल 7 रन असताना मला स्ट्राईक आला. आता आयदर 4 पैकी 3 बॉल बाहेर मारून एक सिंगल करायचे परत, किंवा परत तुम्हाला सेम एक बॉल तुम्ही डॉट गेला कंपल्सरी तुम्हाला 6 किंवा बाउंड्री मारायची.
म्हणजे ते 3 बॉल परत बॅटवर घेणं खूप इम्पॉर्टंट होतं. आणि ऍब्सोल्युटली. ती ओव्हर यासिन म्हणून एक बॉलर होता बोरवली कांदिवलीचा, नर्मदा अर्जुन आणि सॅन्यलला वगैरे तो खेळलेला खूप सुंदर बॉलर होता. त्याच्याकडे खूप चांगला ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, फास्टर वन तिन्ही गोष्टी तो टाकायचा एकाच ग्रीप आणि चांगला गोलंदाज होता. तर त्यांनी पहिला बॉल ऑफ ब्रेक टाकला, तोही बॅटवर घेतला. कारण शेवटी तुमच्या डोक्यावरती एक होतं की एकही बॉल तुम्हाला वेस्ट नाही जाऊ शकत. कारण तो बॉल वेस्ट केला म्हणजे तुम्हाला सिक्सच मारायचं. बरोबर सर. तो बॉल मी डबल केला, त्याच्या 3 बॉल 5. परत मी बॉल परत बॅटवर घेतला आणि डबल केला. 2 बॉल 3, परत 2 बॉल 3 ला होता की आता हा बॉल इम्पॉर्टंट आहे की हा पण बॉल बॅटवर घ्यायचा. परत तोही बॉल म्हणजे तो 8वा बॉलही मी बॅटवर घेतला, तो पण डबल केला. आणि मग मॅच आली 1 बॉल 1 ला त्यांनी मला जोरात फास्टर वन टाकला, कारण त्यांनी स्पिन नाही केला. मग त्याच्यानंतर तो बॉल पायातला बॉल फ्लिक केला आणि ग्राउंडचा 1 रन करून आम्ही ती मॅच जिंकली. आणि ती मॅच सगळे बघत होते, म्हणजे राहुलचे प्लेयर्स ते खेळलेले किंवा सगळे मोठे मोठे संघ जे होते त्यावेळेस ते मॅच चालू होती, ती मॅच बघत होते. तुम्ही कन्सिस्टंटली सगळे बॉल ऑन टेक बॅटवर मी घेतलेले आणि ते माझ्यासाठी एक अविस्मरणीय खेळी. त्या मॅचला मला, त्या टुर्नामेंटला मला मॅन ऑफ द सिरीज मिळालेली, एक पुण्याची चेन मिळाली. ही मला माझ्या आठवणीतली गोष्ट. नक्कीच. सर्व प्रेक्षकांना मला आवर्जून सांगायला आवडेल की आता आपण बघतो की जरी एक चेंडू जरी 6 चेंडू जरी 6 धावा पाहिजे असेल तरी तो फलंदाज षटकार मारलाच जातो. मात्र त्या काळी अमोल सरांनी टेक्निकल फलंदाजीचा सुंदर नमुना सर्व प्रेक्षकांना दाखवला होता. जसं सरांनी सांगितलं की बाउंड्रीवर सर्व दिग्गज संघ त्यांना बघत होते. मग राहुल असेल, आता मॅचलेस असेल, सर्व संघांसमोर त्यांनी जी टेक्निकल फलंदाजी केली होती अगेन्स्ट क्वालिटी अटॅक. म्हणून म्हणतो की अमोल सर काय एक सर्वोत्तम फलंदाज आहे, त्याचा उत्तम नमुना आणि सर्व अतिशय सुंदर एक्झाम्पल त्यांनी सर्व तरुण व्ह्युअर्स समोर आपल्याला मांडलेला आहे. नंतर सर मी येईन की तुमचा एक आपण ट्वायलाइट ऑफ करिअर, आपण जर तुमचं करिअर एक फेजमध्ये बघितलं तर फर्स्ट फेज ॲज अ बॅट्समन आणि सेकंड फेज जेव्हा तुम्ही सन 2007 साली टीम विक्रोलियन्सला जॉईन झाला, तर काय हेतू होता की आपण ज्या संघापासून सुरुवात केली, ज्या संघाने आपल्याला एक चांगला व्यवसाय क्रिकेटपर्यंत नेऊन सोडलं, त्या संघाकडे परत येणं, तर तो तुमचा हेतू म्हणजे तुमचं एम काय होतं टीम विक्रोलियन्सला पुन्हा जॉईन करण्याचा, तो तुमचा मोटो काय होता? नाही, विक्रोलियन्स आमची चालूच होती. आमचं कसं होतं, विक्रोलियन्स आमची कधी बंद झाली नव्हती. सगळ्या आम्ही या मॅचेसला जायचो, त्याच्यामुळे आम्हाला विक्रोलियन्सच्या मॅचेस खेळता येत नव्हत्या. पण काही कालांतरानंतर कसं असतं की प्लेयर्स तुमचे जे सगळे जुने प्लेयर्स असतात, ज्यांनी विक्रोलियन्सला सर्व केलेलं असतं, त्यांचा एक एज फॅक्टर असतं, त्यांचं क्रिकेट थोडं कमी झालेलं असतं आणि एक नंतरची पिढी तुमची तयार होत असते. तशी ती नंतरची एक पिढी तयार होत होती विक्रोलियन्सची सुद्धा. आणि मी त्यातल्या त्यात जर का बघाल तर मी त्या सेकंड पिढीतलाच होतो, कारण माझ्या आधी सगळे माझे सिनियर्स होते. जसं मी म्हटलं की आधी नावं घेतली, त्याच्यामध्ये पप्पी पाटील हा माझ्या बरोबर त्यावेळेस होता, वैशाल आंगणे, वैशाल आंगणे, पप्पी पाटील, जमीर बिजली, त्याच्यानंतर संदीप पवार, मनीष सिंग, असे काही आम्ही एक खेळाडू होतो ज्यांनी ठरवलं की आपण आता परत विक्रोलियन्स. कारण माझं कसं झालेलं की मी राहुलला खेळलो, प्रेस्टीला खेळलो, नंतर मी थोडा 1-2 वर्षाचा काळ मी अमृत 11 मध्ये पण खेळलो, ऋषी आणि आणि नंतर मग असं झालं की ठीक आहे, आता क्रिकेट थोडं एका फेज मधनं दुसऱ्या फेज मध्ये चाललेलं. जसं तुम्ही बघाल 90चं क्रिकेट एक वेगळ्या फेजचं होतं, तो एक एरा वेगळा होता. आधी 80चा एरा वेगळा होता, 2000चा एरा वेगळा आहे. आणि 2007 मध्ये मग आम्ही बोलत असताना असं ठरलं की आपण विक्रोलियन्स आपण पुन्हा एकदा प्रोफेशनल लेवलवरती पण खेळायला सुरुवात करायची. आणि तिथून आम्ही विक्रोलियन्सची आम्ही परत सुरुवात केली की तिथे आम्ही मोठ्या लेवलवरती जाऊन खेळायला सुरुवात. 2007 ला मग मी सगळे काय म्हणतात, या सगळ्या माझ्या जे मित्र आहेत, सगळे माझे जे विक्रोलियन्सचे सहकारी आहेत, त्यांच्या बरोबर आम्ही सुरुवात केली. त्याच्यात अभि मोरे एक नाव आहे, आमच्या इम्पॉर्टंट घटक आहेत. भरपूर नाव आहेत, आता मला सगळ्यांची नाव पटकन आठवत नाहीत. नक्कीच. सर्व प्रेक्षकांना मला इथे एक आवर्जून सांगायला आवडेल, टीम विक्रोलियन्स टेनिस क्रिकेट विश्वात एक अतिशय जबरदस्त संघ आणि एक
म्हणजे पंक्च्युअलिटी ज्याला म्हणतो आपण वक्तशीरपणा. एक किस्सा सांगेन की चंदू शेट्टी जे आपले टेनिस क्रिकेटचं एक ज्याला आपण म्हणतो व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट, हे एक UK टायगर चॅम्पियनशिप भटवाडी घाटकोपर इथे आयोजित करतात. तर त्यांच्या टुर्नामेंटला समजा विक्रोलियन्सला 7चा कॉल टाईम असेल की तेव्हा त्यांची टुर्नामेंट ही पहिली मॅच 7ला चेंडू किंवा 7:30ला चेंडू पडतो आणि अतिशय एक दर्जेदार स्पर्धा. तर अशा टुर्नामेंटमध्ये विक्रोलियन्सला जर 7चा कॉल दिला तर ते 6:30ला हजर असतात. म्हणजे टीम विक्रोलियन्स एक मी म्हणेन की वक्तशीर तर आहेतच, नंतर त्यांचं ऑन फील्ड आणि ऑफ फील्ड बिहेवियर जर तुम्ही टीम विक्रोलियन्सला कधी भेट दिलात तर एक अतिशय प्रॉपरली प्रोफेशनल टीम म्हणजे की आपण ऑन द फील्ड बिहेवियर ऑफ द फील्ड जिंकले हारले तरी त्यांचं बिहेवियर आणि त्यांचं ॲटमॉस्फिअर टीम ॲटमॉस्फिअर तसंच असतं. आणि तुम्ही एक विक्रोलियन्स संघाकडे बघितला की सध्याच्या टेनिस क्रिकेट विश्वातल्या कोणताही दिग्गज खेळाडू जर विचारला तर एक आदर्श संघ कोणता, तर ते नक्कीच त्या दोन टॉप 2 टीम्समध्ये विक्रोलियन्सचं संघाचं नाव असेल. तर सर मी अमोल सरांना विचारलं की सर जर तुम्ही 2007च्या नंतर किंवा त्याच्या आधी विक्रोलियन्स संघ हा शिस्तप्रिय संघ ओळखला जातो, तर विक्रोलियन्सची ही शिस्तप्रिय ओळख आणि शिस्तीबद्दलची एक काटेकोरपणा आणि एक चांगला मेसेज तुम्ही यंगस्टरना देतात, तर काय सांगाल विक्रोलियन्सचा शिस्तप्रिय बद्दल वक्तशीरपणाबद्दल? विक्रोलियन्सचा शिस्तप्रियपणा आहे ना, हे आमचे जे सगळे सिनियर प्लेअर जे खेळायचे तेव्हापासून सगळ्यांमध्ये आहे. म्हणजे आता आम्ही प्रॅक्टिसला पण यायचो तर एकदम प्रॉपर वेनी प्रॅक्टिस, प्रॉपर वेळेत प्रॅक्टिस व्हायची, प्रॉपर वेनी ती प्रॅक्टिस केली पाहिजे. तो जो डिसिप्लिन किंवा तो जो शिस्तबद्धपणा जो आहे ना, तो तिथूनच आम्हाला आमच्या सिनियर्सकडनंच मिळाला. जसं बंड्या लाड सर म्हटले, करुणाकर कोटियार म्हटले, पप्पी पाटील म्हणा, सुहास पाटील किंवा त्याच्यानंतर अजय गोडबोले, असे काही प्लेयर्स होते ना, सुनील खाडे म्हणून आमचे प्लेअर होते. तो तर इतका स्ट्रिक्ट होता की तुम्ही प्रॅक्टिस मध्ये पण जर का कुठली भुंकस कराल किंवा काही, दीपक राणा फार मोठा नाव आहे विक्रोलियन्स, त्याचा पण इतका सहभाग असायचा सगळ्या गोष्टी. तर या मी सगळ्यात लहान असल्या कारणाने आम्हाला हा जो शिस्तचा जो प्रकार आहे हा तिथूनच आम्हाला मिळालेला आहे विक्रोलियन्स संघाला. आणि मला असं वाटतं की ऑब्व्हियसली तुम्ही कुठलाही क्षेत्र असेल, ते क्रिकेट असेल किंवा कुठलंही प्रोफेशनल क्षेत्र असेल, जर तुम्हाला तुमच्यामध्ये डिसिप्लिन नसेल, तुमच्यामध्ये एक काय म्हणतात ना, एक शिस्त नसेल कुठल्याही गोष्टी, तर तुम्हाला फार डिफिकल्ट असतं त्या गोष्टीमध्ये सक्सेस. नक्कीच एक इक्वली इम्पॉर्टंट आहे तुमचं डिसिप्लिन इन युअर लाईफ, वेदर इट यू प्ले क्रिकेट और एनी फॉर्म, एनी प्रोफेशनल. नक्कीच आम्ही सर्वच टेनिस क्रिकेट रसिक आणि प्रेक्षक नक्कीच अमोल सरांना का ट्रू अँबॅसिडर ऑफ स्पोर्ट्स म्हणतो, तर वन ऑफ द लॉयल क्रिकेटर, वन ऑफ द क्रिकेट सर्व प्रेक्षकांना मला इथे सांगायचे की जेंटलमन्स क्रिकेट म्हणून ओळखलं जातं. सभ्य पुरुषांचा किंवा सभ्यतेचा खेळ आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमोल म्हात्रे सर, अ ट्रू जेंटलमन ऑफ क्रिकेट. सर नक्कीच मला एक विचारायचं होतं की एक टेनिस क्रिकेट प्रेक्षक म्हणून किंवा आमच्या महाबळेश्वर असेल भागातली क्रिकेटपटू नक्कीच हे आवर्जून तुमची मुलाखत पाहत असेल, तर विक्रोलियन्स संघ एखाद्या नवीन टॅलेंटला हायर कसं करतो? जर विक्रोलियन्स संघामधले प्लेयर्स हे फिक्स्ड असतात का त्यांच्या एखाद्या नवीन प्लेअरला किंवा एका नवीन टॅलेंटला ते हायर कसं करतात? कसं आहे, आमचे जर का तुम्ही प्लेयर्स बघाल ना, तर मोस्टली जर का तुम्ही बघाल तर सगळे जुने प्लेयर्स हे आजही आपल्या टीम बरोबर असतात. म्हणजे जेव्हा ज्या प्लेयर्सनी टीम सुरू केली, आम्ही आधीचे प्लेयर्स तर होतेच, पण आम्ही जेव्हा 2007ला ही टीमची दौड परत सुरू झाली त्यावेळेचे सगळे माझे सिनियर्स, म्हणजे आज ज्यांची मी नावं घेतली ते, त्याच्यानंतर अजून काही जुडलेले प्लेयर्स होते, जसं लकी सिंग एक त्याच्यानंतर जुडला, इव्हन अमित गोलतकर आमच्यामध्ये खेळला, गुरुनाथ वैती सर खेळले, डी कांबळी खेळला, नीप शेख म्हणून आहे तो खेळला, मतान चिखले होता तो खेळला, असे भरपूर प्लेयर्स आमच्यामध्ये खेळून गेले. तर आमच्या बरोबर खेळणारे प्लेयर्स तर कसं आहे ना की सातत्याने आम्ही एक फॅमिली म्हणूनच आहोत. म्हणजे शेवटी कसं आहे की क्रिकेट जसं तुम्ही म्हटलं इट्स अ जेंटलमॅन गेम, ऍट द सेम टाइम हा तुम्हाला एक बॉन्डिंग इम्पॉर्टंट असतो. जेव्हा कोणताही टीम गेम खेळता, टीम गेम मध्ये जर तुमच्यामध्ये बॉन्डिंग नसेल, तुमच्या टीम मध्ये ती बॉन्डिंग नसेल, तर त्या टीमला तुम्हाला सक्सेस मिळणं फार डिफिकल्ट असतं. हार जीत प्रत्येक खेळाचा पैलू आहे, तुम्ही प्रत्येक एव्हरी टाइम तुम्ही जिंकू नाही शकत. आणि जेव्हा तुम्ही हरता तेव्हा तुम्ही त्याच्यातनं शिकून तुम्हाला जिंकण्याकडे जर का जायचं असेल तर तुम्हाला ती मेहनत करावी लागते, त्याच्याशिवाय तुम्ही जिंकू पण नाही. पण इम्पॉर्टंट असं तुमचं एकमेकांविषयीचं बॉन्डिंग, तो टीम मध्ये आमच्या बॉन्डिंग हे फार काय म्हणतात
इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आणि यासाठी मी माझ्या प्रत्येक प्लेअरला, म्हणजे जो प्लेअर माझ्या बरोबर 2007 सालापासून आज 2020 पर्यंत जे पण प्लेयर्स आमच्याबरोबर जोडले गेले, त्या प्रत्येकाचं मी आभार मानेन किंवा त्या प्रत्येकाला मी थँक्स म्हणेन. आमचे सगळ्यांचे व्ह्यू पॉइंट हे एक आहे. म्हणजे आम्ही जेव्हा कुठलंही डिस्कशन करतो त्याच्यामध्ये भरपूर वेळा असं असतं की आमचे काही व्ह्यूज जर का जरी मॅच नाही झाले तरी ते बोलून किंवा ते डिस्कस करून ते व्ह्यूज आम्ही क्लोज करतो. आणि शेवटी सगळेजण एका प्लॅटफॉर्मवर येतो. ती गोष्ट फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला एक टीम गेम तुम्ही खेळतात, माझ्यासाठी ती गोष्ट काय म्हणतात ना, माझ्या टीमच्या प्रत्येक प्लेअरचा जो सहभाग किंवा प्रत्येक प्लेअरचा जो माझ्या टीममधल्या प्रत्येक प्लेअरनी जे या टीमसाठी काय सांगू तुम्हाला आता, त्यांचा जो मोलाचा वाटा त्यांनी जो दिलेला आहे ना, तो इक्वली खूप इम्पॉर्टंट आहे या टीमच्या या नावारूपाला येणं. नक्कीच. सर्व प्रेक्षकांना मला इथे आवर्जून सांगायला लागले, टीम विक्रोलेन्स एक आदर्श संघ, सर अमोल म्हात्रे सर एक आदर्श कप्तान. नक्कीच सर्व तरुण मुलांना एक मी म्हणेन की उपदेश, जे आपले संस्कार असतात, जे संस्कार आपण आई वडिलांकडून घेतो, ते संस्कार आपल्याला खेळातूनही दाखवायचे असतात. आणि जर संघाची शिस्त चांगली असेल तर संघाचा परफॉर्मन्सही एका लेवलला चांगला असतो. जर तुम्ही सामना जिंकला तर टी शर्ट काढून मिरवणे ह्याला कधीच कुठलाही संस्कार किंवा चांगलं क्रिकेटिंग हॅबिट म्हणत नसतात. जसं तुम्ही यंग जनरेशनमध्ये असता की जेव्हा तुमच्याकडे एनर्जी भरपूर असते, व्हायब्रेशन्स तुमच्या शरीरात असतात की यंग एनर्जीमध्ये तुम्ही करून जाता. पण तो जेव्हा तुम्ही अशा सिनियर खेळाडू किंवा लेजंड खेळाडू जसे अमोल सर आहेत त्यांच्याकडे बघून शिकता. क्रिकेट हा जेंटलमन गेम आहे. जसं क्रिकेट आपण हारो जितो, तुमचं ॲटमॉस्फिअर तुमचं बिहेवियर सेम पाहिजे. कारण क्रिकेट हे ऑन द फील्ड जेवढं खेळलं जातं तेवढंच ऑफ द फील्ड खेळलं जातं. कारण तुम्हाला फॉलोअर्स भरपूर असतात, तुमचे प्रेक्षक भरपूर असतात, तुमचे चाहते भरपूर असतात. जे चाहते तुम्हाला ॲज अ क्रिकेटर म्हणून प्रेम करतात, परंतु त्यांनी तुम्हाला ॲज अ व्यक्ती म्हणूनही तितकंच प्रेम करायला पाहिजे. आणि तेवढा आदर्श अमोल सरांनी सर्व टेनिस क्रिकेट विश्वासमोर घालून दिलेला आहे. सर आता आपण अजून एक अजून एक प्रश्न विचारलास की आमच्यामध्ये प्लेअर येत, म्हणजे जर का आम्ही सिलेक्शन जे करतो प्लेअर ऍब्सोल्युटली त्याच्यामध्ये मी सांगेन की कसं आहे, मला जर का तू पर्सनली विचारशील तर तो प्लेअर स्ट्रेट बॅटिंग करतो. आणि माझ्यासाठी ज्या प्लेअरला म्हणजे त्याच्याकडे जो सिंगल डबल या गोष्टी इझिली काढू शकतो किंवा जो त्याच्यामध्ये काय म्हणतात ना, एक तर ती गोष्ट मला फार इम्पॉर्टंट आहे की तो स्ट्रेट बॅट्समन हवा आणि ज्याच्याकडे सिंगल डबल करण्याची एक कॅपॅसिटी असावी. त्यानंतर सेकंड फॅक्टर आहे की त्याचा स्वभाव हा आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे माझ्या टीममध्ये. शक्यतो जमिनीवरचे प्लेयर्स हे मला फार इम्पॉर्टंट असतात माझ्यासाठी. आणि ते यंग प्लेयर्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला वाटतं की या प्लेअर मध्ये टॅलेंट आहे आणि हा प्लेअर पुढे जाऊ शकतो. जो सॉफ्ट स्पोकन आहे आणि शेवटी आणि थर्ड पार्टीवर डिसिप्लिन, तो डिसिप्लिन जो प्लेअर असेल आणि त्याच्यामध्ये काहीतरी मेहनत करण्याची तयारी असेल, तर अशा प्रत्येक प्लेअरला मला जर का वाटलं की नाही मला वाटलं किंवा असं समोर मला कोणी अप्रोच केला नाही सर खेळायची इच्छा आहे आणि मी करून दाखवू शकतो, तर मी अशा प्रत्येक प्लेअरला एक अपॉर्च्युनिटी तरी नक्कीच देतो की ठीक आहे, तो स्वतःहून मला म्हणेल किंवा नाही तर मी हे करून दाखवण्याची माझ्यात कॅपॅसिटी आहे आणि मग करून दाखवायचं काम त्याचं. आम्ही शक्यतो जसं मी एक प्लेअरचं नाव आवर्जून घेईन आमच्या टीमचं, अजून एक नाव ते माझ्याकडनं नेहमी राहून जातं, जसं निशांत शिवलकरनी पण आमच्या टीमसाठी खूप मोलाच्या इनिंग केल्या आणि खूप मोठ्या काय म्हणतात ना याच्या वाटचालीमध्ये त्याचा पण फार मोठा वाटा आहे. ते प्रत्येक प्लेअरचा आहे. आता त्यानंतर नवीन आलेले शशी आहे, शशिकांत कदम आहे, मंगेश आहे, गिरीश आहे. त्याच्यानंतर आता नवीन मध्ये तुम्ही जर का म्हणाल तर आमच्यामध्ये सौरव म्हणून एक नवीन मुलगा आहे, कमल आहे, कमल पण फार यंग आहे. ही सगळे नवीन पिढी आहे. आता महेश जाधव आहे जो आमच्या नंतर चौधरी आहे. हे सगळे आता नवीन पिढी आहे जी पुढे ऍब्सोल्युटली. सर्व प्रेक्षकांना मला एक आवर्जून किंवा खेळाडूंना एक नवीन ही बाब त्यांनी नक्कीच नमूद करावी की एक चांगला टेक्निकल बॅट्समन, एक चांगला व्यक्ती, आणि जर तुम्हाला चांगल्या टीम ॲटमॉस्फिअरमध्ये राहायचं असेल तर विक्रोलेन्स संघाला नक्कीच तुमचं दार खुलं आहे. जसं आपण सर तुमचा टेनिस क्रिकेट विश्वाचा प्रवास जाणून घेत होतो. आता आपण येऊया सर, आता सध्याचं जे क्रिकेट आहे
तर त्याबद्दल आम्ही काही केबीसीच्या वतीने मुद्दे मांडत होतो. तर त्यावर तुमचा एक क्रिकेट एक्सपर्ट म्हणून ज्यांनी जवळजवळ एक 25 वर्ष क्रिकेट बघितलेलं आहे आणि अधिराज्य गाजवलेलं आहे, मी म्हणेन की एक टेनिस क्रिकेट विश्वातले जर मॉडर्न डे ग्रेट्स असतील, तर जसं ऋषीदादा वैद्य असतील, भरत लोहार सर असतील, एक परफेक्ट ऑलराऊंडर, आणि एक अमोल म्हात्रे सर, हे त्रिकूट म्हणजे मॉडर्न डे क्रिकेटमधलं एक जसं सचिन तेंडुलकरने एक मॉडर्न डे क्रिकेटमध्ये एक करिश्मा गाजवला, तसं मॉडर्न डे टेनिस क्रिकेटमध्ये या त्रिकुटाचं वर्चस्व होतं की एक फ्लॅम्बॉयंट म्हणजे एक त्यांचा चाहता वर्ग मोठा होता. तर नक्कीच तुमच्याकडून काही आम्ही मुद्द्यांवर तुमचं भाष्य किंवा तुमचं मत मांडतो. सर, आत्ताच्या तुम्ही काळातलं क्रिकेट फॉलो करता, नक्कीच तुम्ही खेळताय, त्यामुळे क्वालिटी ऑफ स्पिनर्स और क्वालिटी ऑफ बॉलर्स तुम्हाला शॉर्टेज वाटतं का? तो मला 100% ती शॉर्टेज फील होतो. कारण त्या क्वालिटीचे बॉलर्स आपण जे होऊन गेलेले आहेत, आताच्या पण बॉलरची मे बी त्याच्या मागे काही कारणं असतील. कारण आपल्याला शोधून काढणं गरजेचं आहे की आता क्वालिटी स्पिनर्स किंवा त्या शैलीचे गोलंदाज हे का तयार होत नाही. आणि आपण आयदर त्याच्या मागचं बॉलची क्वालिटी आहे, बॉलचं जे फर आहे ते ग्रिप करणं डिफिकल्ट होतं का आता ज्या बॉलच्या क्वालिटी प्रमाणे आपण बघतो की ज्या पद्धतीने तो बॉल ट्रॅव्हल होतो, तर ते बॉलर्स लोकांना कुठेतरी प्रॉम्प्ट करतं की बाबा स्पिनच्या ऐवजी आम्ही जोरात बॉल टाकू, खाली बॉल टाकू, मे बी रन सेव्ह करू शकतो का काय. तर ही एक गोष्ट आहे. स्पिनर्सचा अभाव किंवा क्वालिटी स्पिनर हे मला कुठेतरी जाणवतं की आता तयार होतं, प्लेयर्स तसे तयार होत नाही. Correct. Why I'm saying that the quality of shortage of spinners, quality spinners, a spinner who can toss the ball up, who can bowl the inner one, outer one, म्हणजे जे आपण म्हणतो की एक बॅट्समन इज टेस्टिंग अगेन्स्ट अ क्वालिटी स्पिन अटॅक. म्हणजे जसं आपण पूर्वीच्या संघामध्ये राहुल 11 मध्ये सुनील इंदुलकर सर होते, मॅचलेस मध्ये संदीप दळवी होते, अजित पुत्रन सर होते, क्वालिटी म्हणजे उल्हास मटकर जे चायनामध्ये एक्सपिरियन्स होते, जे क्वालिटी ऑफ स्पिनर्स वॉज देअर. आता तुम्ही तेवढं असं बॅट्समनला क्वालिटी स्पिनर्स मिळत नाहीयेत, त्यामुळे बॅट्समनचं वर्चस्व या सध्याच्या फेजमध्ये वाढलेलं आहे. सर, बॅट्समनचं वर्चस्व वाढलेलंच आहे. मी तेच म्हणतो ना की पूर्वी कसं ना MRI चा बॉल होता, त्या बॉलचं क्वालिटी कशी होती की पहिल्या 4 ओव्हर त्याचं फर राहायचं आणि खालनं बॅटिंग केली जायची आणि बॉलर्स लोकांना पण त्याच्यामध्ये स्कोप होता की बॉलर्स नो डाऊट बॉलर्सकडे स्किल तर खूप जास्त होतं. हे मला 100% फील होतं, कारण मी तो फेज पण बघितला क्रिकेटचा आणि हा फेजही बघितला. मला अजून एक गोष्ट जी गोष्ट मला जाणवते की जी डेअरिंग करण्याची कॅपॅसिटी असते ना बॉलर्स, म्हणजे तुम्ही बिंदास बॉल टॉस करणं, एक सिक्स मारल्यानंतर पण तुम्ही त्या बॉलर त्याला त्या टप्प्यावरनं परत एकदा बॉल फिरून सिक्स मारायला लावणं किंवा परत एकदा मारून इन्व्हाइट करणं, तर ते जे आहे ना ते मला कुठेतरी असं वाटतं की ते कुठेतरी नाही आहे. आणि दुसरं एक काय होतं की आपण पूर्वी कसं होतं की मला असं जाणवतं की खूप रीड केलं जायचं बॅट्समनला किंवा बॉलर्सना पण रीड केलं जायचं. बॉलर्स काय पद्धतीचं बॉलिंग करतात, काय पद्धतीची गोलंदाजी करतात, कशा पद्धतीचा खेळ चाललाय. आता ते कुठेतरी मला वाटतं तो अभ्यास कमी पडतोय असं मला वाटतं. कारण हे मी माझ्या बॉलर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बोलतो किंवा माझ्या टीमच्या प्लेयर्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बोलतो, कारण मी माझ्या टीमच्या प्लेयर्सना रेग्युलरली या गोष्टी सांगत असतो की तुम्ही आता जर का एकावरती अभ्यास केला नाही किंवा तुम्हाला जर का तुम्ही एका प्लेअर आणि त्याच प्लेअर बरोबर आपण रेग्युलर खेळतो, तर मग कुठेतरी स्वतःमधली इम्प्रुव्हमेंट ही एक टुर्नामेंट 2-3 टुर्नामेंट नंतर दिसते, ती मला कमी दिसते. नक्कीच. आणि जर आपण आता जर क्रिकेट म्हटलं तर कोणतंही लेदर असू दे, टेनिस असू दे, की एनी फॉर्मॅट ऑफ क्रिकेट असू दे, जर क्रिकेट तर तुम्हाला जिवंत ठेवण्याचं असेल तर तो क्रिकेट गेम हा बॅलन्स राहणं खूप महत्वाचं आहे. कुठलाही टीमचा कर्णधार असेल तर तो नेहमी म्हणेल की द बॉलर विन्स यू द मॅचेस रादर दॅन द बॅट्समन. तर बॅट्समनने माफ करा गोलंदाजांनी थोडीशी जबाबदारी घेऊन आपल्यात विविधता आणून क्वालिटी आपली वाढवून गेम हा कंट्रोलमध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे, जसं अमोल सरांनी सांगितलं. इम्पॉर्टंट आहे ना कुठल्या पण टीमचं ना बॉलर्स फार इम्पॉर्टंट आहे. तुमच्या टीमला एक टॉप लेवलच्या ग्राफला घेऊन जायचं असेल ना टॉप लेवल, तर तुमचे बॉलर सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहेत. बॅट्समन नो डाऊट आहेत इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला रन्स करणं गरजेचं असतं, पण असं भरपूर वेळा होतं की बॅट्समन तेवढा कन्सिस्टंटली रन नाही करू शकला.
बॉलर जो असतो तो फार इम्पॉर्टंट घटक आहे तुमच्या कुठल्याही टीमच्या सक्सेस मध्ये. तो बॉलर्स मला फार इम्पॉर्टंट वाटतो. नक्कीच सर. आता आपण सेकंड मुद्द्याकडे येऊ की आता जर टेनिस क्रिकेट विश्वातलं जर फेम आणि मनी बघितलात की भरपूर पैसा आहे, भरपूर प्रसिद्धी आहे. नक्कीच यूट्यूब ब्रॉडकास्टर आल्यापासून संपूर्ण टेनिस क्रिकेट हे ऑनलाईन बघितलं जातं. तेवढेच क्रिकेटर्सचे फॉलोअर्स आहेत, त्यांना तेवढा पैसाही चांगला मिळतो, तेवढीच प्रसिद्धी मिळते. मात्र ह्या प्रसिद्धी आणि फेममध्ये जशी नाण्याच्या दोन बाजू असतात, एक चांगली बाजू, एक वाईट बाजू. एक वाईट चांगली बाजू तर नक्कीच आपण सर्व जाणतो. वाईट बाजू मी अशा तऱ्हेने म्हणतो की कुठलाही क्रिकेटर आज जर तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघितलं तर एखादा खेळाडू 12वा खेळाडू जरी ट्रॉफी सकट उभा घेऊन फोटो काढला तरी तो वाटतो की त्याचे फॉलोअर्स एवढे वाढतात. म्हणजे कुठेतरी सर ऍक्च्युअल क्रिकेटर जो पूर्वीचा क्रिकेटर असायचा, लॉयल असायचा, डाऊन टू अर्थ असायचा, आपल्या क्रिकेटशी आपलं त्याचं जास्त कनेक्शन होतं रादर दॅन फेम अँड मनी. तर ते आता कुठेतरी ते हरवलेलं वाटतंय का? म्हणजे प्रॉपर एक आपण म्हणतो बाळकडू जे क्रिकेटचं असतं ते मागे राहिलंय आणि कुठेतरी प्रसिद्धी आणि पैसा हे पुढेतरी कुठेतरी क्रिकेटच्या पुढे येत आहे असं तुम्हाला ऑब्झर्व होतं का? बिंग अ सिनियर अँड द मोस्ट रिस्पेक्टेड प्लेअर इन द टेनिस क्रिकेट फॅटर्निटी, आय एम आस्किंग यू. मला कधीतरी असं जाणवतं, कारण काय आहे ना, पूर्वी क्रिकेट आपण जो खेळ आहे ना, जसं आपण भरपूरशे सिनियर्सचे इंटरव्ह्यूज मी जेव्हा ऐकले तर पहिला फक्त एक ट्रॉफीसाठी मॅचेस व्हायच्या, तिथे पैसे नसायचे बरोबर. आणि तिथे तरीही ते त्यांचा जर का क्वालिटी ऑफ खेळ आणि त्यांची कमिटमेंट, त्यांची लॉयल्टी हे जर का तुम्ही बघाल ना तर ते खूप, म्हणजे आज पण ते जेव्हा बोलतात की आम्ही 10 वर्ष खेळलो, आम्ही 5 वर्ष खेळलो किंवा वॉट एव्हर, जे सिनियर्स आहेत ते 1980s पासून मी बोलतोय आता, जे आपण इंटरव्ह्यूज बघतोय सगळ्यांच्या ऐकतोय, तर त्यांनी पण हे क्रिकेट खेळलं, क्वालिटी क्रिकेट खेळलं. पण त्यावेळेस पैसा इतका क्रिकेटमध्ये नव्हता, पण क्रिकेटची क्वालिटी होती. तर क्रिकेटमध्ये जसं 90s मध्ये म्हणा, अपग्रेडेशन जसं आपण होत जातोय सगळ्या टेक्नॉलॉजी वाईज आणि बाकी गोष्टी, तसं क्रिकेटही अपग्रेड होत. क्रिकेटमध्येही पैसे यायला सुरुवात झाली टेनिस क्रिकेट. त्यावेळेसही क्वालिटी मेंटेन ठेवून पैसा, या दोन्ही गोष्टींकडे इक्वली हँड इन हँड चालत होत. आफ्टर दॅट 2000 नंतरचा फेज, म्हणजे जसं आपण 2010 पर्यंत बघितलं तर युट्यूब वगैरे हा आपण जे आज बघतोय हे लाईव्ह सेशन्स वगैरे किंवा हे काही नव्हतं टेनिस क्रिकेटमध्ये तरी नव्हतं बरोबर. पण नो डाऊट पैशानी आता मला असं वाटतंय की फ्रंट सीट घेतलेली आहे. आणि मला एक असं कधीतरी म्हणजे आताच्या प्लेयर्सना किंवा सगळेच प्लेअर असे नसतील म्हणा, पण असं झालेलं आहे की आपण तो हारोजीचा एक प्रकार आलेला आहे. तुम्ही ग्राउंडवर जाण्याआधी तुमच्याकडे पैसे आले पाहिजे आणि तुमच्या अकाउंट मध्ये पैसे आले पाहिजे. हे मला पर्सनली तुम्ही विचाराल तर कधीच पटलेलं नाही आणि कधीच पटणार. कारण प्रोफेशनलिझम हे चुकीचं नाही, प्रोफेशनलिझम राईट आहे. पण मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आपण टेनिस क्रिकेटला बघतो किंवा ज्या पद्धतीचं आपण टेनिस क्रिकेट आजवर बघत आलेलो आहे, मला पर्सनली असं वाटतं पहिला तुम्ही खेळा, चांगला खेळ खेळा, एकदा तुम्ही त्या करून दाखवा, करून दाखवल्यानंतर तुम्हाला मागण्याचा अधिकार आहे, हक्क आहे. माझं असं मत आहे की जेव्हा तुम्ही हारोजीतो घेता, तुम्ही जेव्हा झिरो करता ते तुम्ही पैसे परत करता का त्या माणसाला? एक्झॅक्टली नाही करत किंवा नसेल करत, मला माहित. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही 100 तुम्ही करून द्या आणि हक्कानी वागा. मग त्या प्रत्येक प्लेअरनी वागा, काही प्रॉब्लेम. मला असं वाटतं. आणि मला असं वाटतं की आता हा जो प्रकार आहे कुठेतरी हारो जितो ह्या जो गोष्टी आहेत, ठीक आहे की कसं आहे, इम्पॉर्टंट आहे. प्रत्येकाला फायनान्शियल सोर्स असणं इम्पॉर्टंट आहे. पण कुठेतरी क्रिकेटचा जो खेळ आहे, क्रिकेटची जी एक आपण म्हणतो कसं, आता तुम्हाला कुठल्या शब्दात, जे क्रिकेटचे आपण मूल्य म्हणतो की एथिक्स ऑफ क्रिकेट, एथिक्स ऑफ क्रिकेट आहेत ना, त्या कुठे कमी नाही झाल्या पाहिजे. पैसा मिळतोय किंवा पैसा तुम्हाला त्याच्यातनं तुम्हाला एक सोर्स ऑफ इन्कम आहे, इट इज एक्सेप्टेबल, मला त्याच्याबद्दल प्रॉब्लेम नाही. पण मला ते आधी तुम्ही मागणार आणि ते दिले तरच तुम्ही ग्राउंडवर जाता, असं जे असेल हा प्रकार मला पटत नाही. माझं म्हणणं आहे की तुम्ही क्रिकेटसाठी ग्राउंडवर जा. तुम्हाला आता कसं आहे, पूर्वी तुम्हाला जर का कुठले बाहेरचे प्लेयर, बाहेरच्या
एरियातनं तुम्हाला खेळायला बोलवायचे किंवा तुम्हाला तुमच्या गावातनं इन्व्हिटेशन यायचं की तुम्ही आमच्या टीमसाठी खेळायला या, तर एक प्राऊड फिलिंग असायची त्या व्यक्तीसाठी, त्याच्या टीममेटसाठी की अरे आपल्या प्लेअरला त्या टीमने आज खेळायला बोलवलं वगैरे वगैरे. बरोबर. तो काय त्यावेळेस पैशाच्या ह्याच्यात तुलना नाही करायचा की मला पैसे दिले तर मी येतो, कारण ते बोलवणं, तो मान सन्मान फार मोठा होता. पण आता मला असं वाटतं की जर तुम्हाला कोणी बोलवलं आणि जर का तुम्हाला त्याच्या बदल्यात काही मोबदला मिळत नसेल तर किती जण जातील मला माहिती नाही, फ्रँकली स्पीकिंग. आणि हे माझे व्ह्यू आहे, माझे व्ह्यू रॉंग पण असू शकतात किंवा कोणाला पटू पण शकतात किंवा कोणाला पटत नसतील सुद्धा. तर माझं पर्सनल व्ह्यू आहे की आय डोंट नो किती जण म्हणतील. अमोल सर, हा मेजॉरिटी ऑफ पीपल विल गो, मेजॉरिटी ऑफ पीपल विल गो, आणि चांगले क्वालिटी प्लेयर्स ऑल्सो विल गो. पण कुठेतरी ते हारो जितो हा कन्सेप्ट मला पटत नाही, म्हणून मी गोष्टी. ऍब्सोल्युटली सर, हा मुद्दा विचारण्याचा हेतूच हा आहे की जर क्रिकेट सध्याच्या टेनिस क्रिकेटला अतिशय सुगीच आहे, म्हणजे काही चांगले दिवस आलेले आहेत. त्यामुळे जर क्रिकेट जर तुम्हाला एवढं स्तरावर चांगलं काही देत असेल तर तुमचाही तेवढीच जबाबदारी आहे की क्रिकेटला फीडबॅक किंवा रिटर्न बॅक काही देण्याचा. तर ॲज अ खेळाडू तुम्ही जेवढा हंबल, जेवढं लॉयल तुमच्या टीमशी राहाल, खेळाडूंशी राहाल, ब्रॉडकास्टरशी राहाल, तेवढंच क्रिकेट तुम्हाला भरभरून प्रेम करेल चाहत्यांच्या मनात. नक्कीच हा विचारण्याचा हेतू तोच होता. नंतर सर घेऊया आपण टेनिस क्रिकेट खेळत असताना कशा प्रकारे तुम्ही प्रोफेशनल टेनिस क्रिकेट आणि पर्सनल करिअर मॅनेज करणं खूप महत्त्वाचं. आता मी सर्व प्रेक्षकांना एक इथे बाब नमूद करून देतो की सर स्वतः एक मेकॅनिकल इंजिनियर आहेत, हायली क्वालिफाईड, वेल वर्स विथ हिज जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज. त्या जॉबमध्येही तेवढे अग्रेसर आहेत, म्हणजे एक परिपूर्ण टेनिस क्रिकेटर मी म्हणेन की जो इक्वली वर्स विथ एज्युकेशन ऑल्सो अँड क्रिकेट ऑल्सो अँड हिज जॉब सिनियरी ऑल्सो. सर तुम्ही तरुण वर्गाला काय मार्गदर्शन कराल की आताचे भरपूर क्रिकेटर बघितलं की नुसतं क्रिकेटच्या दे जस्ट गो हार्ड बिहाइंड द क्रिकेट, जस्ट लॉस्ट एव्हरीथिंग बिहाइंड इट, देअर फॅमिलीज, देअर रिस्पॉन्सिबिलिटीज, देअर पर्सनल रिक्वायरमेंट्स. मग नंतर कुठेतरी ते नैराश्याकडे जातात. जसं आता आपण बघितलं की कोरोना काळात भरपूर टेनिस क्रिकेट तर बंदच आहे. त्यामुळे असे क्रिकेटर्स किंवा अशा खेळाडूंचे भरपूर नुकसान किंवा हाल झाले की ज्यांचं संपूर्णपणे क्रिकेटवर डिपेंड होते. तर त्यामुळे अशा तरुणांना काय मार्गदर्शन करा की तुम्ही यू शुड बी मेंटेन द बॅलन्स बिटवीन द जॉब अँड क्रिकेट. मला तेच म्हणायचं होतं की आपण कसं आहे ना, खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. कारण नुसतं तुम्ही क्रिकेट खेळाल आणि तुम्हाला क्रिकेट आज तुम्ही चांगलं खेळताय, आज जसं म्हणतात ना, जब तक बल्ला चल रहा है तब तक ठाट है, पर जिस दिन बल्ला रुकेगा उस दिन आप क्या करोगे, उसके बाद वाट आहे. वाट आहे. तर इम्पॉर्टंट काय माहिती ना, तुम्हाला शिक्षण आहे ना, हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. तुम्ही शिक्षणाबरोबर, तुम्ही जॉब बरोबर क्रिकेट खेळा, तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये तुम्हाला एक वेगळंच आनंद मिळेल. तुम्ही जॉब कोणत्याही प्रकारचा करा, तुम्ही काही म्हणजे छोटा जॉब करा की तुम्ही एक कुठेतरी ऍज अ ऑफिस बॉय म्हणून असाल तरी चालेल, कुठली लाज बाळगू नका. आणि जर तुम्ही चांगलं शिक्षण घेतलं तर तुम्ही शिक्षण घेतल्याबरोबर तुम्ही एक पहिला जॉब बघा. एक सिक्युरिटी तुम्हाला फार इम्पॉर्टंट. क्रिकेट हे तुम्हाला लाईफ लॉंग चालणारी गोष्ट, म्हणजे तुम्हाला लाईफ लॉंग क्रिकेट वरती तुम्ही नाही सर्व नाही होऊ शकत, सगळंच नाही होऊ शकत. तुम्हाला टाइम बिन काही गोष्टी देईल, नेम देईल, फेम देईल, पैसा देईल, बट पर्टिक्युलर पॉइंट नंतर जेव्हा क्रिकेट तुमचं कमी होत जातं आणि हे बाय डिफॉल्ट होणार आहे, कोणच त्या लेवल, त्या टॉप लेवलच्या ग्राफवर राहू नाही शकत. त्याला एक दिवस जसा वर जातो तसाच एक त्या लेवलवरती आयदर ही हॅज आउट ऑफ दॅट गेम ऑर ही हॅज टू कम डाऊन. असं आहे. खूप प्लेअर ज्यांना सेन्सिबल असतात त्यांना माहिती पडतं की मला या लेवलवर आता थांबायचं आणि ते तिथूनच तिथे त्यांच्या करिअरकडे, दुसऱ्या करिअरकडे चालतात. इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे तुमचं शिक्षण. तुम्हाला शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही शिकलेले आहात, तुमच्याकडे एक डिग्री आहे, काय म्हणतात ना, तर तुम्हाला एक सोर्स ऑफ इन्कम तुम्ही त्यातनं जनरेट करू शकता. त्याच्यातनं नंतर तुम्ही क्रिकेट खेळा, त्याच्यातनं क्रिकेट खेळून तुम्ही त्याच्यातनं पैसे मिळत असतील तर वेल दॅट विल हेल्प. बट सर्वात इम्पॉर्टंट इज युअर एज्युकेशन आणि तुमचा एक सिक्युअर्ड जॉब. हे तुम्हाला फार इम्पॉर्टंट आहे. आणि मग क्रिकेट. माझं आतापर्यंत म्हणजे मी प्रत्येक यंगस्टरला सांगेन की पहिला तुम्ही शिक्षणाकडे जा आणि जॉब सिक्युरिटीकडे.
बघा, सर्व प्रेक्षकांना मी ते आवर्जून सांगेन की ज्यांना आपण कॅप्टन कूल म्हणतो, की ज्यांच्याकडे आपण टेनिस क्रिकेट विश्वाकडे एक आदरयुक्त व्यक्तिमत्व म्हणून बघतो, जसं अमोल सरांनी मार्गदर्शन केलं की तसंच केबीसीच्या वतीने सर्व तरुण खेळाडूंना विनंती आहे की आपण कृपया आपल्या फॅमिलीला वेळ द्यावा, आपल्या पर्सनल रिक्वायरमेंट्स, आपलं प्रोफेशनल आणि पर्सनल करिअर दोघांचाही उत्तम प्रकारे ताळमेळ साधून पुढे वाटचाल करावी, जेणेकरून कुठल्याही प्रकारचं नैराश्य. येस सर, येस सर. सो दॅट इज इक्वली, कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे. आज आपण बघतोय की क्रिकेट बंद झालेलं आहे. आज क्रिकेट जवळजवळ 4 महिने झालं क्रिकेट नाही. हा सीझन ऑलमोस्ट गेलेला आहे. पुढचा सीझन जेव्हा आपला क्रिकेटचा चालू होईल त्यावेळेस अजून मोठा प्रॉब्लेम असा आहे की टुर्नामेंट्स होती, पण ज्या पद्धतीने आता इकॉनॉमी आपली ज्या कंडिशन मध्ये आता आपण आहोत त्या कंडिशन्स मध्ये करंट सिच्युएशन आहे. आज समजा आज विक्रोलियन्सची टीम चालवतोय 2007. आमच्या सगळ्या इंटरेस्ट अप्रोच आम्हीच करतोय, आमचे टीममेट्स आम्हीच सगळे करतोय. पण आज जर का मला पुढे उद्या जाऊन या परिस्थितीत आता आपण सगळे चाललेलो आहे, फायनान्शियली म्हणा, इकॉनॉमिक वाईज म्हणा, आणि उद्या मला तुम्ही सांगितलं की अरे परत सगळं चालू होतंय क्रिकेट जानेवारी पासून, पण हा जो बॅकलॉग आलेला आहे सगळ्यांच्या लाईफ मध्ये, तर जानेवारीत मे बी मी 10 एंट्र्या करणार नाही, कारण मला ते करताच येणार. बरोबर आहे. माझ्याकडे तेवढा असं सगळ्यांच बाबतीत असेल, जे मुंबई मधल्या क्रिकेटर्स बद्दल किंवा जो कोण स्पॉन्सर्स असतील किंवा जे रेग्युलर टीम चालवतात, छोट्या टीम असतील मोठ्या टीम असतील, सगळ्यांना ते तसं कन्सिस्टंटली तशाच टुर्नामेंट खेळता येणार नाही. तशाच टुर्नामेंट मे बी तेवढ्याच लेवलच्या टुर्नामेंट होणार नाहीत आता याच्या पुढे. तेवढा जो फंड फ्लो होत होता टेनिस क्रिकेटमध्ये तो मला वाटत नाही तेवढा प्रमाणात सध्या होईल. जे येणाऱ्या जे प्लेयर्स टोटली या गोष्टींवर डिपेंड होते त्यांना काहीतरी सोर्स ऑफ इन्कम, दुसरा सोर्स ऑफ इन्कम शोधणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही कोणतंही काम करा त्याच्यात लाज बाळगू नका. मी स्वतः एक मेकॅनिकल इंजिनियर होतो आणि मी स्वतः बिग बाजार मध्ये विंडो मशीन्स विकण्यासाठी म्हणून उभा राहिलेलो आहे बिग बाजारच्या स्टॉलवर, आणि तिथून नंतर माझा मी करिअर पुढे ऍज अ मेकॅनिकल इंजिनियर घेऊन गेलो. तो कुठल्याही कामाचं लाज बाळगायची मला ती करण्याची तुमच्यामध्ये ती काय म्हणतात नक्कीच. एक सर्व प्रेक्षकांना अमोल सरांनी एक महत्वाचा संदेश दिला की काम छोटं नसतं, तुमच्या मेहनतीने छोटं काम बी तुम्ही मोठं करू शकता. फक्त ते तुमच्या जिद्द आणि क्षमता पाहिजे की आपल्याला काहीतरी चांगलं काम करायचं, आपल्याला स्वतःला सिद्ध करायचं. नक्की सर, आता एक पुढचा मुद्दा आपण चर्चेसाठी घेऊया की क्रिकेटमध्ये जसं आपण एक असा काळ आला की ज्याच्यामुळे बॅकलॉग येतो, तसाच एक मोठा बॅकलॉग येतो खेळाडूच्या इंजरीमुळे. तर अशा इंजुरीमुळे भरपूर क्रिकेटर्सचं क्रिकेट कमी होतं, काय काहींचं तर क्रिकेट करिअरच संपतं. तर अशा वेळी टीम मॅनेजर्स किंवा जे टीम स्पॉन्सर्स असतात तर त्यांची जबाबदारी आहे की क्रिकेटचा एक समजा 15 जणांचा संघ असेल तर त्या संघाला विमा काढून ठेवणं की एखाद्या खेळाडूचं जर समजा सिरियस इंजरी झाली तर आपण त्याच्या खेळाडूला आर्थिक मदत किंवा त्याच्या कुटुंबियाने होऊ शकते. नंतर मी का सांगतोय की आता भरपूर टेनिस क्रिकेटमधले आपण खेळाडू काही गमावले आहेत, तर मी त्या काही व्यक्तींची नक्कीच नावं घेईन. आदरणीय टेनिस क्रिकेट विश्वातील एक लेजंड ऑलराऊंडर, वन ऑफ द बेस्ट, अमोल सर मला ॲग्री असतील की वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर वॉज सर लेट असलम सद्गुरू असतील, रायगड एक्सप्रेस म्हणून सुधीर तांडेल असेल, आमचे डोंबिवलीचे खेळाडू एक ऋषी म्हात्रे असतील, आणि असंख्य असे खेळाडू आहेत की ज्यांचं काही म्हणा की दुखापतीमुळे त्यांचं हे निधन झालं. तू आता जसं म्हटलं मला ते तुला मी जसं म्हटलं मागाशी की असलम शेख ग्रेट लेजंड जे आज आपल्यात नाही आहेत, आणि आपण त्यांना या माध्यमातून असलम शेख झालं, सुधीर तांडेल, निलेश म्हात्रे डोंबिवलीचे, त्याच्यानंतर रिची म्हात्रे, अजून हे 4 जण आपल्यात या वर्षी चांगले क्रिकेटर्स आपल्यात निघून गेलेले आहेत. त्यांना आपण या माध्यमातून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो त्यांच्याविषयी, आणि खरोखर आपण त्यांना नेहमी मिस करणार. इंजरी बद्दल जसं तू म्हटलास इट इज इक्वली इम्पॉर्टंट, कारण इंजरी आपण काय होतं की क्रिकेटर शक्यतो इंजरी कॅरी करून खेळत राहतो, कारण त्याला असं वाटतं की ठीक आहे थोडस लागलंय, थोडस दुखतंय, आणि आपल्याला टेनिस तर एवढं आता टेनिस क्रिकेट एवढं वाढत चाललेलं आहे, तर आपण विचार करतो की काही नाही, काही प्रॉब्लेम नाही, थोडंसं होऊन जाईल, सॉल्व्ह होऊन जाईल, आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आणि दुर्लक्ष केल्यानंतर ती छोटी गोष्ट कधी मोठी होऊन बसते हे आपल्याला कळत नाही. तो स्वतःकडे लक्ष देणं, त्या इंजरीकडे पण लक्ष देणं तितकंच इम्पॉर्टंट आहे प्रत्येक प्लेअरला जो खेळतो.
आणि ही त्याची स्वतःची पण तेवढीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे जेवढी आपण जसं आता म्हटलं की आपण जसं तू म्हटलं की मॅनेजर्स किंवा टीम ओनर यांनी त्यांचा काही मेडिक्लेम करणं किंवा काही करणं ते आजच्या तारखेमध्ये एक मेडिक्लेम स्वतःचा जर का कराल ऍज अ पर्सन किंवा फॅमिलीचा इट इज नॉट अ बिग डील. म्हणजे आज एवढे सोर्सेस आहेत की जिकडनं आपण मेडिक्लेम करणं ही फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ऋषीने पण त्याच्या इंटरव्ह्यू सांगितली, भरपूरशा प्लेयर्सनी ही गोष्ट सांगितली. बरोबर बरोबर आणि सर. आता आपण बघतो पण आहे की या कठीण परिस्थितीमध्ये मेडिकल एक्सपेन्सेस हे किती वाढले आणि ज्यांच्याकडे मेडिकल फॅसिलिटी नसेल किंवा मेडिक्लेम नसतील त्यांच्यासाठी किती काय म्हणतात किती कठीण परिस्थिती असेल. तो प्रत्येक इंडिव्हिज्युअलचं हे काम आहे की पहिलं तर त्यांनी स्वतः ही गोष्ट विचार करावी. टीम मॅनेजमेंट तर करायलाच पाहिजे, मी नाही म्हणत नाही, पण त्याच्या आधी स्वतः, कारण त्याच्याबरोबर टीम मॅनेजमेंट प्लेअरची विचार करेल, पण प्लेअरनी आपल्या फॅमिलीचा पण विचार करायला पाहिजे. त्याच्याबरोबर आई वडील, त्याच्याबरोबर त्याचा बेटर हाफ आहे, मुलं आहेत. बरोबर. त्यांनी पहिला या स्वतःच्या गोष्टी तुम्ही स्वतः पहिला करून घ्या, जर कुणी अजूनपर्यंत केलं नसेल. आणि या गोष्टींना इम्पॉर्टन्स द्या. ऍब्सोल्युटली. मोलाचा संदेश सर्व टीम स्पॉन्सर, प्रत्येक तर पहिल्या खेळाडूची ती वैयक्तिक जबाबदारी, नंतर टीमचे मॅनेजर असतील, टीमचे स्पॉन्सर्स असतील, त्यांना सर्वांना की स्वतःच्या खेळाडूंच्या संरक्षणाप्रतीही तेवढंच आपलं योगदान द्या. नंतर नक्कीच अमोल सर, मी येईन की संपूर्ण क्रिकेट प्रवासामध्ये तुमचा फॅमिलीचा सपोर्ट, म्हणजे जर फॅमिली नसेल तर आपण क्रिकेट खेळू शकत नाही. आपण दबून थकून येतो, सकाळी क्रिकेट खेळतो, नंतर आपली आई घरात आपली वाट बघत असते की विचारते की बाळा तू तुझी काय इनिंग झाली, दिवसभराचा प्रवास कसा झाला, किंवा तुमचा बेटर हाफ असेल, तुमच्या पत्नी असतील, तुमची मुलं असतील, जसं तुम्ही थोडं वयस्कर होता की क्रिकेटच्या मध्ये तुमच्या संपूर्ण जर्नीमध्ये तुमचा कुटुंबाचा सपोर्ट कशा प्रकारे राहिलेला आहे? नाही, तो फार इम्पॉर्टंट आहे. कोणत्याही फील्डमध्ये जर का तुम्ही बघाल ना, आज मी क्रिकेट खेळत असेल किंवा प्रोफेशनल लेवलवर तुम्हाला फॅमिली सपोर्ट हा फार इम्पॉर्टंट असतो. तसं मलाही माझ्या घरातनं, माझ्या आई वडिलांचा, माझ्या मिसेसचा, माझ्या मुलीचा, त्यांचा सपोर्ट मला ऑलवेज राहिलेला आहे. आणि तसंच माझे सगळे मित्र, जेवढे माझे आज मित्र आहेत किंवा जेवढे माझे टीममेट्स आहेत, सगळ्यांचा इक्वल असतो. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला प्रत्येकाचा सपोर्ट तुमच्या जर्नीमध्ये मिळणं आणि तुमच्या जर्नीमध्ये असणं हे फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये घरातले पण तेवढेच इक्वली इम्पॉर्टंट असतात, तितकेच माझे मित्र म्हणा किंवा माझे टीममेट्स म्हणा, किंवा मी तर म्हणेन की इव्हन जे आपल्याला फॉलो किंवा जे आपल्याला, ज्यांना आपण ऍज अ टीम म्हणून ज्यांना आपण आवडतो, ते अपोजिशन प्लेयर्स म्हणा, हे सगळेच इक्वली इम्पॉर्टंट आहेत तुमच्या करिअर. कारण हे सगळे नसतील तर तुम्ही त्या स्टेजवरती पोहोचू नाही शकत. तो मला पण माझ्या घरच्यांचा सपोर्ट ऑलवेज राहिलेला आहे. कारण रात्री कधी आपण नाईट मॅचला गेलो की कधी आपण घरी येतो, घरच्यांची झोपमोड करणं, दिवसभर घरात नसणं. सॅटर्डे संडेज तर मला नाही वाटत कुठलाच क्रिकेटर घरात असतो त्यांनी कुठलं फॅमिली फंक्शन कधी अटेंड केलेलं नसतं. आज जे 10-10 20-20 वर्ष जे लेजंड किंवा जे ज्युनियर्स, जे आताचे प्लेयर्स पण खेळतायत, त्यांचं टूर्स म्हणा, ते फॅमिली पासून इतके लांब असतात. तर ही गोष्ट फार काय म्हणतात, फॅमिलीचा सपोर्ट हा फार इम्पॉर्टंट. अदरवाईज तुम्ही या गोष्टी करू नाही शकत. जसं सरांनी सांगितलं की फॅमिली सपोर्ट खूप महत्वाचा आहे. सर, आता आपण येऊया तुमच्या एक रॅपिड पंच राऊंडकडे. पण रॅपिड पंच राऊंडकडे येण्याच्या आधी मी असं म्हणेन की एक ट्वायलेट ऑफ करिअर, सेकंड फेज ऑफ करिअर मध्ये तुमच्या एक अशी तुम्ही गोष्ट अचीव्ह केली टीम विक्रोलियन्सने, ती म्हणजे रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचं सन 2018चं चॅम्पियनशिप. तर काय होतं त्या क्षण, आणि काय होतं विक्रोलियन्ससाठी किती मोठा आणि महत्वाचा क्षण होता, बिंग अ मेंटर अँड द कॅप्टन ऑफ द टीम अँड हँडलिंग द टीम फॉर ऑलमोस्ट 2007 to 2008, that 11 years. Was it a biggest championship win for you in your entire career? कसं आहे ना, मी आता फ्रँकली स्पीकिंग कुठल्याही टुर्नामेंट खेळलो, मॅचेस खेळलो, इक्वल माझ्यासाठी सगळ्या मॅचेस ह्या ऍट पार आहेत. म्हणजे तुम्हाला 100% तुमचं द्यायचं तर तुम्ही कुठलीही टुर्नामेंट जिंकता किंवा तुम्ही त्या टुर्नामेंटमध्ये पुढे जाता. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी एक रिनाऊंड ट्रॉफी आहे. जे दीपक सर ज्या पद्धतीचा एफर्ट घेतात आणि त्यांचा जो त्यांचे जे पूर्ण सहकारी आहे, ज्या पद्धतीचे ते एफर्ट घेतात, ते कमांडेबल आहे. आणि ते कुठलीही टुर्नामेंट जी आहे ती या एवढ्या मोठ्या लेवलवर कधी पोहोचते जेव्हा तुमच्या बरोबरचे तुमचे सहकारी किंवा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व प्रत्येक व्यक्ती जेव्हा एक मनापासून स्वतः डेडिकेटेडली त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतो, तेव्हा ही टुर्नामेंट. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी ही फार मोठी टुर्नामेंट आहे.
आमची पण इच्छा होती की आमचे सगळेजण, प्रॉब्लेम काय की आम्ही टूर करत नाही. इन्फ्लुएन्सचे जर Absolutely. बघाल तर आमचे टूर्स होत नाही, कारण सगळेजण जॉबला असल्या कारणाने आम्हाला टूर्स वगैरे करणं पॉसिबल होत नाही. आणि स्पेसिफिक असे काही टूर्स आहेत जे आम्ही करतो. म्हणजे जेव्हा मी माझ्या प्लेयर्सना स्पेसिफिकली सांगतो की तुम्ही या टुर्नामेंटसाठी आपल्याला सुट्टी टाकायची आणि तुम्हाला जॉबवरती सुट्टी वगैरे टाकून मग आम्हाला जायचं. तर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये पण दीपक सरांनी आम्हाला सांगितलेलं की सर तुम्ही पण एकदा, म्हणजे आमची इच्छा आहे की तुमच्या टीमने पण यावं. पण आमचा प्रॉब्लेमच तो असायचा की सगळे जॉबला असल्या कारणाने आम्हाला जाता येत नव्हतं. पण 2018 ला मी सरांना म्हटलेलं की सर आम्ही 100% या टुर्नामेंटला येणार. की ती टुर्नामेंट एक प्रेस्टिजियस टुर्नामेंट, आणि प्रेस्टिजियस टुर्नामेंटला तुम्हाला खेळणं, ऍज अ टीमला रिप्रेझेंट करणं हीच सर्वात मोठी गोष्ट असते. ऍब्सोल्युटली. जेव्हा आम्ही ती टुर्नामेंट खेळायला गेलो त्यावेळेस 100% कुठल्याही टुर्नामेंटला आम्ही खेळायला जातो तेव्हा मनात ती टुर्नामेंट जिंकायचं हेच मनात असतं. पण सर्वात पहिलं असतं की तेच असते, म्हणजे तुम्ही पहिलीच मॅच जाऊन जिंकून टुर्नामेंट नाही जिंकू शकत. बरोबर. स्टेप वाईज तुम्हाला त्या टुर्नामेंट मध्ये विचार करून पुढे जायचं असतं. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये पण जेव्हा आम्ही खेळायला गेलेलो तेव्हा आम्ही पण हाच विचार करून गेलो की आपल्याला ही टुर्नामेंट जिंकायची. पण त्याच्यामध्ये मग जेव्हा आम्ही पहिली मॅच खेळलो, पहिली मॅच आम्ही जिंकलो. सेकंड मॅच आमची झाली, तीही चांगली मॅच झाली. गुजरातची टीम होती, ते पण आम्ही ती पण मॅच आम्ही जिंकलो. सेकंड मॅच जिंकल्यानंतर आमची तिसरी मॅच विनर्स बरोबर होती. ती मॅच पण इक्वली इम्पॉर्टंट होती, कारण विनर्सने ऑलरेडी ती टुर्नामेंट एकदा जिंकलेली. आणि मोठ्या लेवलवरती मॅचेस जेव्हा असतात तेव्हा तुम्हाला जास्त प्रोफेशनल त्या टुर्नामेंट आणि त्या प्रोफेशनल वे मध्ये तुम्हाला खेळावं लागतं. पण आमच्या टीमनी पण त्यावेळेस शशी म्हणा, मंगेश म्हणा, गिरीश म्हणा, संदीप पवार होते त्यावेळेस, निशांत शिवलकर, मनीष सिंग, ह्या सगळ्यांनी जो एक कलेक्टिव्ह एफर्ट आम्ही खूप लावला त्या टुर्नामेंटला. आणि ती टुर्नामेंट जिंकण्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर होता की जेव्हा सेमीफायनलच्या मॅच मध्ये शशीने तो 6 अडवला. करेक्ट सर. हा, आणि तो एक फॅक्टर आमच्यासाठी फार इम्पॉर्टंट ठरला, कारण तो जर का 6 गेला असता तर सुपर ओव्हर झाली असती. सुपर ओव्हर मधल्यावरती शेवटी क्रिकेट, म्हणजे आम्हीच जिंकणार असं नव्हतं. एनडीएसपी आमच्या समोर होती, एक मोठी बलाढ्य टीम होती, आणि त्यांना सेकंड चान्स देणं हे फार काय म्हणतात आमच्यासाठी फार जोखमीचं डिफिकल्ट. होतं. हा 100%. सो इतक्या मोठ्या टीमला सेकंड चान्स जर का त्यावेळेस मिळाला असता तर ऑब्व्हियसली ते पण तेवढे जोमाने बाउन्स बॅक झाले असते. पण शशीने तो जो बॉल अडवला, आणि तो हॅट्स ऑफ शशीच्या त्या एफर्टसाठी, तो आमच्या टीमच्या प्रत्येक प्लेअरला ऑलवेज लक्षात राहील. संदीप पवारनी पण आम्हाला क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये जी लास्ट ओव्हर टाकलेली, ती ऑलमोस्ट मेडन ओव्हर टाकलेली, आणि त्यांनी विनर्स बरोबरची ती, कारण ती मोठी टीम होती. तो अशा सगळ्या ज्या गोष्टी घडत गेल्या त्या टुर्नामेंटमध्ये, आणि प्रत्येकाचा जो कलेक्टिव्ह एफर्ट होता आमच्या टीमसाठी तो इतका स्ट्रॉंग होता. आम्हाला आमच्या त्याच्यात ती मॅच टुर्नामेंट जिंकलो, आणि ती माझ्यासाठी एक खूप इम्पॉर्टंट. थोडं थांबेन, मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन. विल इट बी रत्नागर चॅम्पियन्स ट्रॉफी 2018 विल बी कन्सिडर्ड ॲज अ बिगेस्ट चॅम्पियनशिप in your entire career, your career spanning over 30 years, close to 30 years? That's why I'm asking. कसं आहे ना, एज वाईज आहे ना माझं. आता जसं मी राहुलला खेळलो तर राहुलच्या काही अशा मॅचेस आहेत ज्या अविस्मरणीय मॅचेस आहेत. की कसं आहे, तू टुर्नामेंट बद्दल ग्लॅमराइज्ड वेनी जर का बघशील तर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी ऑब्व्हियसली इट्स अ व्हेरी बिग टुर्नामेंट. बट माझ्यासाठी क्रिकेट असं आहे की जसं एक आता कधीतरी अशा गोष्टी पण घडलेल्या आहेत, जसं आमच्या एक मॅच होती, आमची एक सांगतो एक्झाम्पल, 6 बॉल 1 रन पाहिजे होते समोरच्या टीमला, आणि आम्ही अँटॉपिलला खेळत होतो, आणि आमच्या मधल्या आमचा बॉलर आहे जमीर बिस्ली, त्यांनी ते 1 रन करू नाही दिली. माझ्यासाठी ती टुर्नामेंट पण तितकीच इक्वली, आणि मला वाटतं 10,000ची टुर्नामेंट असते. पण ती टुर्नामेंट बघायला तेवढे प्रेक्षक नव्हते. पण माझ्यासाठी जर का तू विचारतील तर ती पण एक अविस्मरणीय टुर्नामेंट. नो डाऊट रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी इज अ बिग टुर्नामेंट, आणि त्याच्यामध्ये जिंकणं एक प्रत्येकाचं स्वप्न असतं. तेही आम्हालाही ती तेवढीच इक्वली इम्पॉर्टंट. पण जेव्हा तुम्ही क्रिकेटमध्ये मला असं बायफर्गेट टाइम ही करणार, सगळ्या ज्या टुर्नामेंट मी जिंकलो त्या माझ्यासाठी इक्वली. नक्कीच मी सर्व प्रेक्षकांना इथे आवर्जून सांगायला आवडेल की का आपण अमोल म्हात्रे सरांना कॅप्टन कूल आणि
ग्रेट क्रिकेटिंग पर्सनॅलिटी ऑन द फील्ड ऑफ द फील्ड म्हणतो बघा. त्यांच्यासाठी 10,000ची स्पर्धा आहे तेवढीच महत्वाची, 1,00,000ची स्पर्धा महत्वाची आहे. म्हणून खऱ्या अर्थाने एक आदर्श व्यक्ती आणि खेळाडू आपण म्हणून अमोल सरांकडे बघतो. नक्कीच अमोल सरांनी टीम विक्रोलियन्सला मनापासून सलाम, संपूर्ण बिरवाडी आणि तसंच संपूर्ण महाबळेश्वरच्या टेनिस क्रिकेट कडून. सर आता आपण येऊया रॅपिड पंच राऊंड कडून. शेवटची 5 मिनिटं सर आपण घेऊया. युअर फेवरेट बॅट्समन. ऑल टाइम इज माय शंतनू गायकवाड. Absolutely. My all-time favorite is also Shantanu. Favorite bowler? अनडाऊटेडली 2 बॉलर आहेत, सतीश शेट्टी सर आणि संदीप दळवी. Great Satish Shetty sir. Great Satish Shetty. Favorite team? फेवरेट टीम खेळलेली टीम म्हणतोय की अशी ओव्हरऑल? खेळलेली सर. ऑलवेज विक्रोलियन्स. आणि आफ्टर विक्रोलियन्स? आफ्टर विक्रोलियन्स खेळलेली टीम असेल तर मी आता प्रेस्टी आणि राहुलला खेळलो होतो. मला आणि दोन्ही पण तेवढ्या इक्वली इम्पॉर्टंट. Absolutely. Favorite cricket tournament? सुप्रीमो, पोतनीस साहेबांची सुप्रीमो. आणि त्याच्यात पण 3-4 टुर्नामेंट्स आहेत. मी त्यांची आवर्जून नावं घेईन कारण की गरजेचं आहे. पोतनीस सरांनी एक असा प्लॅटफॉर्म दिला प्लेयर्स लोकांना, इट इज लाईक वर्ल्ड कप फॉर ऑल इंडियन क्रिकेटर. त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर रतन बुवा ही पण इक्वली तेवढीच मोठी टुर्नामेंट आहे, कारण त्या टुर्नामेंटने ही प्लेयर्सला एक वेगळा ग्लॅमर, एक वेगळा प्लॅटफॉर्म दिलेला आहे. तेवढं सातत्याने ही टुर्नामेंट पण कंटिन्युअसली या लेवलवर येते. प्रतीक गोळे सरांची शक्ती चषक आणि त्याच्यानंतर इव्हन प्रहार चषक इज ऑल्सो. फेवरेट कॅप्टन सर. इंटरेस्टिंग आन्सर. वी आर वेटिंग फॉर युअर आन्सर. फेवरेट कॅप्टन. फेवरेट कॅप्टन इज माझे दोन्ही, ज्यांनी मला घडवलं, ज्यांनी मला माझ्या डोक्यावरती आशीर्वाद, म्हणजे त्यांचा आशीर्वाद आहे, एक तर रमेश शर्मा सर आणि चंद्रकांत. Absolutely. Two great giants of tennis cricket आणि बेस्ट कॅप्टन्स इन द हिस्ट्री ऑफ टेनिस क्रिकेट. तर आता आपण इंटरव्ह्यूच्या एक शेवटला आलो. तर फायनल मेसेज टू द फॅन्स, ऑल युअर फॅन्स, ऑल युअर सपोर्टर्स, वेल विशर्स ऑफ विक्रोलियन्स आणि संपूर्ण महाबळेश्वर टेनिस क्रिकेट मधल्या आवडत्या प्रेक्षकांना. मला एक मिनिटं मी सर घेईन. नक्कीच महाबळेश्वर टेनिस क्रिकेटमध्ये ही सर एक नामवंत खेळाडू आहेत. जसं तुम्ही एक निखिल जाधव काळा चौकीचा ओळखत असाल. निखिल जाधव अतिशय टॅलेंटेड खेळाडू. नंतर मी म्हणेन अजय शेलार असेल, नवीन खेळाडू क्षितिज मोरे असतील, चंद्रकांत घाडगे असतील, असे नामवंत खेळाडू महाबळेश्वर टेनिस क्रिकेटमध्ये. तर नक्कीच सर त्यांनाही आपण विक्रोलियन्स मध्ये कधी जर त्यांचा खेळ आवडला तर आपण नक्की संधी द्यावी. आम्ही नक्कीच रेफरन्स त्यांचा देऊ. सर फायनल मेसेज टू द फॅन्स. फॅन्स म्हणण्यापेक्षा माझे सगळेच मित्र आहेत, माझे सगळेच सहकारी आहेत. आणि कसं असतं ना, जेव्हा तुम्हाला इतकं प्रेम आणि इतकं आपुलकीने जेव्हा तुम्हाला या गोष्टी तुमच्या समोर मिळतात ऍज अ टीमला, आणि एक टीमला जो रिस्पेक्ट या सगळ्यामुळे आपल्याला जो मिळतो, तो खर तर शब्दात मांडण्यासारखा नाहीये. कारण हे जर आपल्यावर आपल्याला आशीर्वाद देणारे प्रेक्षक म्हणा, किंवा आपले मित्र म्हणा, किंवा आपल्याला प्रेम करणारे सगळे व्यक्ती जर आपल्या पाठीशी नसतील, तर तुम्ही आणि माझे जे टीममेट फार इक्वली इम्पॉर्टंट आहेत. कारण जर का माझे टीममेट जर का आज आमची जर का एक फॅमिली जर का नसती टीम म्हणून, तर या टीमला पर्यंत आणणं आणि या लेवलवरती आमच्या टीमचं जे काही आज ज्या एक डिसिप्लिन्ड संघ म्हणून जो आमच्या टीमला बघितलं जातं किंवा आमच्या टीम बद्दल बोललं जातं, ते मेंटेन करणं पण तेवढंच इक्वली इम्पॉर्टंट आहे. आणि तेव्हाच होतं जेव्हा तुमच्या बरोबर क्वालिटी प्लेयर्स किंवा तुमच्या बरोबर तुमचे टीममेट्स असतात, हे सगळे जे माझे मित्र म्हणा किंवा प्रेक्षक म्हणा, जे आम्हाला प्रेम करतात, ते असतात, तेव्हाच पॉसिबल होतं. तो त्यांचं आशीर्वाद आणि त्यांचं ब्लेसिंग माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट. आणि या सगळ्यांमुळेच आम्ही नक्कीच. अमोल सर म्हणजे मी सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा सांगेन की एक ग्रेट क्रिकेटर, एक सर्वोत्कृष्ट फलंदाज, एक सर्वोत्कृष्ट कप्तान, मात्र त्या पलीकडेही जाऊन एक सर्वोत्कृष्ट व्यक्तिमत्व. जर टेनिस क्रिकेट विश्वातला आज जर तुम्ही बघितलं तर 2 व्यक्तींची मी आवर्जून नावं घेईन की जे संपूर्ण काळ टेनिस क्रिकेटसाठी वाहून आणि सदैव मदतीसाठी असतात. ते म्हणजे सर श्याम वागळे आणि दुसरं मी आवर्जून नाव घेईन की सर अमोल म्हात्रे सर. तर म्हणजे टेनिस क्रिकेटचे मसीहा ज्यांना म्हणतो आपण, की जे नेहमी ज्यांच्याकडे आपण एक आदर्श व्यक्ती आणि कोणतीही मदत, जर तो लहान वयाचा असेल, तरुण असेल किंवा एक सिनियर व्यक्ती असेल, जर त्यांच्याकडे गेला तर कधीही ते खाल्या रिकाम्या हाताने किंवा निराशा घेऊन पदरी परत नाही. येस सर.
दर्शन एक सांगेन की आजच्या म्हणजे आपण जेव्हा असलम सरांचं जे काही प्रॉब्लेम झालेले हम्म. आता नो डाऊट श्याम सर तर ऑलवेज ग्रेट आहेत म्हणजे ते तर आज Absolutely. नाही वर्षानुवर्ष आम्ही बघत आलेलो आहे आणि इट्स अ प्रिव्हिलेज की ते त्यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाला मी ओळखतो आणि ते मला ओळखतात पण Absolutely, जर का sir. तू बघशील तर मी नाही पण आज प्रत्येक टेनिस विश्वातला प्रत्येक प्रत्येक व्यक्ती कारण आपण जेव्हा असलम सरांचं जेव्हा जे घडलेलं त्यावेळेस आपण बघितलं की प्रत्येकाने ज्या पद्धतीने एक हेल्पिंग हँड पुढे केलेला सुधीरच्या वेळेस पण म्हणा किंवा असलमच्या वेळेस पण म्हणा सगळेजण तो आज आपण बघतोय की या सगळ्या याच्यामध्ये प्रत्येक जण याच्यामध्ये इक्वली इम्पॉर्टंट झालेला आहे आणि इक्वली इम्पॉर्टंट म्हणजे इतकं फॅमिली ना टेनिस क्रिकेट एक फॅमिली सॉर्ट ऑफ बनत चाललेली आहे आणि ही एक चांगली गोष्ट आहे की ते प्रत्येकासाठी एक जण एकमेकांसाठी उभे राहतात आज सगळेच जण इव्हन या कोविडच्या याच्यामध्ये पण जर का तू बघशील तर कितीतरी टेनिस प्लेयर्स आहेत ते दिवस रात्र काम करतात त्यांना Absolutely, आपण sir. बघतोय की उमेश म्हणा किंवा रॉफ म्हणा हो. निलेश म्हणा निलेश डोंबिवलीचा निलेश म्हणा सातत्याने आपण या लोकांना बघतोय संदीप चिंचोलकर तो प्राण्यांसाठी जे करतोय त्याचं रूप हे सगळं कुठे आपण पटकन दिसण्यात येत नाही पण ही Absolutely, sir. सगळी व्यक्ती जे असे जे लोक आहेत हे हॅट्स ऑफ आहे यांच्यासाठी की ते लोक अशा परिस्थितीत खूप चांगलं काम करतात नक्कीच सर. आता आपण त्यांना आपण इंटरव्ह्यूच्या विसरून चालणार नक्कीच सर, नक्कीच सगळ्यांचंच योगदान आहे टेनिस क्रिकेट. आता आपण इंटरव्ह्यूच्या शेवटच्या पर्वात आलो आहोत. संपूर्ण टेनिस क्रिकेट वतीने आम्ही अमोल सरांचे अभिनंदन किंवा आभार मानतो की त्यांनी आम्हाला एवढा वेळातला वेळ दिला. सर अतिशय बिझी शेड्यूल आहे सरांचं तरी त्यांनी वेळ दिला. सर मनापासून धन्यवाद. तुम्ही क्रिकेटचे जायंट आहात, क्रिकेटचे लेजंड आहात आणि त्या परीकडे तुम्ही एक उत्कृष्ट माणूस आहात. नक्कीच तुमच्याशी चर्चा करून आम्हालाही आनंद झाला. सर तुम्हाला कसा वाटला इंटरव्ह्यू? नाही खूप बरं वाटलं. मी काही आभार मानू इच्छितो की तुमचं केबीसीसी बिरवाडी त्यांनी मला इन्व्हाइट केलं आणि मला माझं मत मांडण्याचं जर तुम्ही मला चान्स दिला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. नंतर KSK आय थिंक तुमचं क्रीडा प्रतिष्ठान आहे बरोबर, महाबळेश्वरचं KSK क्रीडा प्रतिष्ठान. KSK प्रतिष्ठान त्यांचे मी आभार मानतो. तुमचे स्पॉन्सर्स मला वाटतं तुमच्या स्पॉन्सर्स मध्ये यश स्पोर्ट्स आहे त्याच्यानंतर लेण्याद्री कॉर्पोरेट सर्व्हिसेस आहेत परत अजून कोण त्याच्यामध्ये अजून दोघे तिघे जण आहेत. हो सर सर एमए एंटरप्राइजेस आणि मॉन्टाना इंडिया. येस तो त्यांचाही मी आभार मानतो कारण हा जो उपक्रम तुम्ही हाती घेतलेला आहे तो खरोखर खूप चांगला आहे आणि माझी इच्छा आहे की असे अजून भरपूरचे दिग्गज खेळाडू आहेत भरपूरचे खेळाडू आहेत त्यांचे इंटरव्ह्यू तुम्ही घेऊ त्यांचे पण त्यांनाही म्हणजे बाकी सगळ्यांना जाणून घेण्यात इम्पॉर्टंट आहे त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळेल. ऍब्सोल्युटली. तुम्हाला ऑल द बेस्ट तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. धन्यवाद सर, तुम्ही लाईव्ह सेगमेंटमध्ये जॉईन झालात. धन्यवाद सर. थँक्यू.